मराठी इंडस्ट्रीमध्ये हॉट फिमेल्स प्रेझेंटच करता आलेल्या नाही आहेत. मराठीत सुपरस्टार व्हायचं का? कारण हिंदीमध्ये जाऊन नोकराचं काम मिळवायचं आहे. हे दिसतंय लोकांना डोळ्यासमोर. काहीतरी एखादा थातुरमातुर रोल मिळतो तिकडे, त्याच्यामध्ये आनंदी असतात. नाही बाबा, मी मराठी पिक्चर बघत नाही, हे सांगण्यात जो मोठेपणा आहे. लोक मराठी पिक्चर बघतील पण सांगणार नाहीत. मे बी मी तो पिक्चर बघितला हे सांगल्यानंतर तो ट्रोल होत असेल म्हणून त्यांनी सांगितलंच नसेल बाहेर, असं होऊ शकतं. इतकी घिसीपिटी कॉमेडी ना आणि बालिश बाळबोध कॉमेडी मराठी सिनेमामध्ये सातत्याने चालत आली आहे ना. आम्ही ना लोकांनी आपल्याला बघावं यासाठी सिनेमात काम करत असतो रे. नाही वरण भात लोणचं कोण नाही कोणचं, हा थ्रिलर सिनेमा आहे. लोक म्हणतात की नाही मी काही प्रसिद्धीसाठी काम केलं नाही, मी फक्त मानसिक समाधानासाठी. असं काही नसतं. प्रत्येकाला दुखत असतं, फक्त मी बोलते. जर का त्या पोस्टरवर माझा चेहरा नसेल तर ते पोस्टर माझ्या वॉलवर नसेल. हा यांचा ग्रुप, हा यांचा ग्रुप. मराठीमध्ये कास्टिंग काउच किती आहे? मी एका दिग्दर्शकाला भेटायला नाही तर मी गबाळ्यासारखी येणार आहे का? मी छान दिसेल अशीच येणार आहे, कारण मला काम हवंय. बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीच्या तुलनेत मराठी सिनेमा सध्या कुठे आहे आणि काय करतोय? सप्रेम नमस्कार, विनंती विशेष द पोस्टमनच्या नवीन भागामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी तुमचा पोस्टमन सर्वेश आणि घेऊन आलो आहे एका नवीन विषयावरचं पत्र. मित्रांनो, आजचा विषय सगळ्यांचा जिव्हाळ्याचा आहे, मराठी फिल्म इंडस्ट्री. मराठी चित्रपट आपण सगळेजण बघतो, पण आपल्या खूप अपेक्षा आहेत आणि आपण व्यक्त होतो की मराठी इंडस्ट्री कुठे आहे सध्या. हिंदीच्या तुलनेत आणि दक्षिणेच्या तुलनेत तर अपेक्षा पूर्णच होत नाहीत एक मराठी रसिक प्रेक्षकांच्या, ज्याच्यामध्ये मी सुद्धा आहे. आणि या विषयावर बोलण्यासाठी आज पोस्टमनवर आली आहे अश्विनी कुलकर्णी, की जी पछाडलेला सिनेमामधनं आपण तिला सगळ्यात आधी बघितलं होतं. त्यानंतरही तिने उत्तम कामं केली आणि लेटेस्ट जर तुम्ही विचाराल तर तिचं नाही वरण भात लोणचं कोण नाही कोणचं, तर हा तिचा चित्रपट आला होता की जो अनेक कारणांमुळे चर्चेत होता. तिला मी बोलवलं आहे आणि आपल्या ज्या अपेक्षा आहेत त्या मराठी चित्रपटाकडून का पूर्ण होत नाही आहेत. हिंदी सिनेमा, दक्षिणात्य सिनेमा आपल्या इतका पुढे का बरं आहे? आपण इतके मागे का आहोत? सातत्याने मराठी फ्लॉपच सिनेमा का देते? मराठीमधनं कोणी अजून सुपरस्टार का बरं जन्माला नाही आला? अशा अनेक विषयांवर चर्चा झाल्यात. मी आपल्या तक्रारी तिच्यापर्यंत मांडल्यात, कारण मी पण एक असा प्रेक्षक आहे की ज्याला हवा आहे मराठी चित्रपट ब्लॉकबस्टर झालेला, जो खूप चोखंदळ प्रेक्षक आहे. पण थिएटरकडे माझं पाऊल वळत नाही, कारण तशा दर्जाचे मराठीत चित्रपटच येत नाहीत. तर काय कारणं आहेत या सगळ्यामागे? प्रेक्षकांकडून इंडस्ट्रीमधल्या लोकांच्या काय अपेक्षा आहेत आणि आपल्या तक्रारी काय आहेत, हे सगळं मी तिच्यापर्यंत पोहोचवलं आहे. तिची काय उत्तरं आहेत तिने सगळी दिली आहेत. त्यामुळे ही चर्चा पूर्ण नक्की बघा आणि पोस्टमनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा, कारण पत्रपेटीत पडणारं पत्र पडलं की सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन येईल. अजून एक महत्त्वाचं, मी जो आत्ता शर्ट घातला आहे हा आहे जनता खादी भंडार, लक्ष्मी रोड, पुणे इथून घेतलेला. खादीचं त्यांचं खूप छान दुकान आहे. तुम्हालाही खादी आवडत असेल आणि तुम्ही खादी घालत असाल तर जनता खादी भंडारला नक्की तुम्ही भेट द्या. त्यांच्या सगळ्या लिंक्स आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत. खूप खूप धन्यवाद. पत्राला सुरुवात करूया. थँक्यू. हाय अश्विनी. हाय, कशी आहेस? मस्त. अश्विनी, खूप खूप स्वागत आहे तुझं द पोस्टमनमध्ये. थँक्यू सो मच. कसं वाटतंय माझ्याशी 1-to-1 कन्व्हर्सेशन करायला आलीस? ऑसम. त्यासाठी तुझं स्वागत करण्यासाठी आमच्याकडे गिफ्ट आहे तुझ्यासाठी खूप छान. Oh my God. लिटिल ऑलेट्स म्हणून एक कॉस्मेटिक ब्रँड आहे की जे ऑर्गॅनिक प्रॉडक्टपासून त्यांचं प्रॉडक्ट बनवतात. त्यांच्या सगळ्या लिंक्स मित्रांनो आम्ही आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत. तुम्ही नक्की वापरा आणि तू वापरून आम्हाला रिझल्ट कळवशील नक्की. डेफिनेटली. वेलकम वन्स अगेन. सो हॅपी टू बी हिअर. थँक्यू. शक्यतो लोकांच्यामध्ये म्हणजे मराठी प्रेक्षकांमध्ये जी चर्चा चालते मराठी फिल्म इंडस्ट्रीबद्दल किंवा मराठी ॲक्टर्सबद्दल, तर त्या संदर्भातले माझे प्रश्न आहेत. काही प्रश्न तिखटही वाटू शकतात, पण हे माझ्या एकट्याचे नाही आहेत, कारण सोशल मीडियावर मी जे ग्रुप्स असतील सिनेमा लवर्सचे किंवा पिक्चर पाहिल्यानंतर जे लोक त्यांचे रिव्ह्यूज देतात, त्यामध्ये त्यांची जी भावना असते ते फक्त तुझ्यापर्यंत पोहोचवणारा आज मी काम करणार आहे. तर का बरं तयार झालीस तू मी हे विचारल्यानंतर या विषयावर बोलायला? खरं तर मी खूप स्पष्ट व्यक्ती आहे. म्हणजे माझ्या फेसबुकवरच्या पोस्ट बघून सगळ्यांना इतपत तर नक्की माहिती आहे, माझ्या प्रेक्षकांनाही हे माहिती आहे की एकतर माझ्यामध्ये डेअरिंग आहे. ज्या कलाकृती मी केल्या त्याच्यावरनं मी ते प्रूव्ह केलेलं आहे. आणि परखड मत असणं ही कधीही चांगली गोष्ट आहे आणि लोकांचं काही परखड मत असेल तर ते स्वीकारणं ही पण तेवढीच चांगली गोष्ट आहे. क्या बात आहे. कारण फक्त आपलं मत मांडणं हे जितकं महत्त्वाचं आहे तितकं दुसऱ्याच्या मताचा आदर करणं किंवा त्याच्यावर आपण काही विचार करणं तेही मला महत्त्वाचं वाटतं. आणि म्हणून
म्हणून मी आले इथे. आणि तसंही मला पोस्टमन खूप आवडतं. अरे थँक्यू, आमचं प्रमोशन केलं. आता नुसतं प्रमोशन नाही केलंय मी, खरंच बोलते. त्यामुळे मी सांगू इच्छिते. पण हा विषय घेऊन जर का तुम्हाला बोलवलंस तर आय एम रिअली व्हेरी हॅपी. एक तर अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. इंडस्ट्री इज माय लव्ह, सिनेमा इज माय लाईफ. अभिनय या विषयावरच माझं अस्तित्व आहे. त्यामुळे या संदर्भात काहीही प्रश्न, चिकित्सा, शंका कुशंका असतील तर त्या माझ्या परीने दूर करणं मला असं वाटतं हे माझं कामच नाही, माझं कर्तव्य आहे. क्या बात आहे. कारण का मला प्रेक्षकांसमोर सतत यायचं आहे आणि प्रेक्षकांच्या या माझ्या विश्वाबाबत ज्या काही शंका कुशंका आहेत त्या दूर करणं मला वाटतं माझं कर्तव्य. आणि मराठी व्ह्युअर्सच्या ना खूप तक्रारी आहेत मराठी सिनेमाबद्दल. तर त्याचं कारणही असं आहे कारण त्याचं प्रेम आहे, म्हणजे इंडस्ट्रीवर पण असेल किंवा कलाकारांवर पण असेल. त्यामुळे जेव्हा बॉलिवूडचा विषय निघतो किंवा साऊथ इंडस्ट्रीचा विषय निघतो, मराठी प्रेक्षकाच्या मनात एक साहजिक तुलना केली जाते. तर माझा प्रश्नच पहिला हा आहे की बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीच्या तुलनेत मराठी सिनेमा सध्या कुठे आहे आणि काय करतोय? खरं सांगू का, बॉलिवूड म्हण किंवा साऊथ इंडस्ट्री म्हण, त्यांची बजेट्स आणि त्यांचे व्ह्युअर्स हे खूप पटीत आहेत मराठी सिनेमाच्या. म्हणजे कन्सिडरिंग मराठी सिनेमाचं बजेट आणि मराठी सिनेमाचे प्रेक्षक सुद्धा हे त्याच्या खूप कमी प्रमाणात आहेत. म्हणजे एखादा तेलुगू मूवी बनत असेल तर तमिळ, तेलुगू, बाकी सगळी जी साऊथ इंडियन इंडस्ट्री आहे ती फक्त त्या भाषेतले पिक्चर बघते. म्हणजे ते हिंदी पिक्चरही बघतीलच असं नाही. हेच मराठीच्या बाबतीत दुर्भाग्य असं आहे की मराठी प्रेक्षकच नाही, मराठी नाही बाबा मी बघत, किंवा असा एक हे आहे. म्हणजे मराठी प्रेक्षकच इतका विभागला गेला आहे की साऊथ इंडियन मूवी बघणारा, हिंदी मूवी बघणारा आणि उरला सुरला मराठी मूवी बघणारा. त्यामुळे येस, जर का ही तुलना करायची झाली तर सगळ्याच बाबतीत बजेट आणि प्रेक्षकांच्या बाबतीत मराठी सिनेमा काही प्रमाणात नाही, बऱ्याच प्रमाणात मागे आहे या दोन दृष्टीने बघितलं. पण जर का कंटेंट हा विषय काढला तर मराठीमध्ये तो कंटेंट व्हास्ट आहे. व्हास्ट आहे. म्हणजे कसं आहे की एका मोजक्या बजेटमध्ये एका इतक्याशाच प्रेक्षकांसाठी एखादी चांगली गोष्ट बनवणं मला वाटतं हे सगळ्यात मोठं स्किल आहे. की म्हणजे तुला माहिती आहे की एखादा माझ्याकडे याच्याकडे काउंटर आहे माझ्याकडे याच्यावर, पण ठीक आहे, तुझं उत्तर होऊ दे. आज मी काढूनच बसलोय. असं मला तर अगदी आवडेलच, नो डाऊट. आणि हे चर्चेतनंच बाहेर पडलं पाहिजे ऑफकोर्स. पण मला असं वाटतं की या सगळ्या अतिक्रमणांमध्ये मराठी पिक्चर टिकलाय हेही नसे थोडके. याची रील बदल्यानंतर लोक जे तुटून पडणार आहेत त्याच्यावर. पण तू आत्ता जे म्हणालीस की ठीक आहे आपली संख्या कमी आहे, साऊथ इंडियन मूवी हा सगळ्या भाषांमधले लोक तिकडे खाली बघितला जातो आणि बजेट हा पण एक चल आपण मान्य करू, ठीक आहे. मराठी प्रेक्षकांना मराठी मूवी बघायचा आहे पण त्या दर्जाचे मराठी मूवी देत का नाहीत? म्हणजे एक साधं उदाहरण सांगतो. पुष्पा लागलाय समजा थिएटरला आणि त्याच्यासमोर, आता मी मूवीचं नाव घेणार नाही, तेव्हा कुठला मूवी रिलीज झाला लोकांना माहिती आहे मराठी मूवी, तो लागला असेल तर साहजिक माझी पावलं पुष्पाकडे वळतील. कारण त्याचं ग्रँड्युअर एवढं आहे, त्याचं बजेट एवढं आहे, त्याची हवा एवढी आहे, लोकांपर्यंत पोहोचला आहे तो मूवी. त्या मानाने दुसरा मूवी पोहोचलेलाच नाही तर मग मला पण नाईलाजानी त्याच मूवीकडे जावं लागतं. त्यामुळे तू जो सांगतेस तो अगदी घिसापिटं उत्तर झालं ते जे आम्ही कायम ऐकत आलो. ऐक ना, आता तू दिलाच एक काउंटर, तो मेरा भी सुन लो. जेव्हा लॉकडाऊन नंतर सिनेमा परत चालू झाला तेव्हा पुष्पा 1 म्हणजे पुष्पा जो आपला होता पहिलावाला झुकेगा नहीं साला, तो तारणहार होता सगळ्या थिएटर्ससाठी वगैरे. आणि त्यानंतर पुष्पाला काउंटर म्हणून नाही वरण भात लोणचं कोण नाही कोणचं होता बरं का. आणि तोही पिक्चर म्हणजे छान त्याच्यासमोर व्यवस्थित उभा राहिला. तू म्हणतो सक्सेसफुल मूवी आहे, सक्सेसफुल मूवी, पैसा वसूल आहे, पैसा वसूल. महिनाभर थिएटरला पुष्पा चालू असताना बरं त्याच्यामध्ये एक ऐतिहासिक पिक्चर येऊन गेला, एक मांजरेकरांचा सरांचाच एक पिक्चर येऊन गेला. पुष्पा समोर अजून एक कुठला तरी फालतू मराठी मूवी होता, त्याचं नाव घेणार नाही मी, म्हणजे मला वरण भात बद्दल नव्हतं बोलायचं कारण तो सक्सेसफुल मूवी लोकांनी त्याला डोक्यावर म्हणजे तेच म्हणलं की त्याच ह्याच्यात एक नाही 2 सुंदर फालतू मूवी त्या दरम्यान येऊन गेले. पण सुंदर फालतू पण वरण भात चालला कारण का कंटेंट चांगला होता. हां, आत्ता तू म्हणशील की मराठी
प्रेक्षकांपर्यंत सिनेमा पोचत नाही हे करेक्ट आहे तुझं ऑब्झर्वेशन. आणि हाच मोठा प्रॉब्लेम आहे. काय होतं ना की मराठीचं बजेट एक तर कमी असतं, पण तरीसुद्धा ना लोकांना ते पिक्चर बनवण्यातच खूप आनंद होतो आणि मग त्यांना वाटतं हा झालं आपलं काम. अरे नाही, तिथे खरं काम सुरू होतं. म्हणजे पिक्चर बनवणं याच्याही पुढे जाऊन तो पिक्चर लोकांपर्यंत पोचला पाहिजे, लोकांपर्यंत त्याची प्रॉपर ॲड झाली पाहिजे. हे सर्वात मोठं काम आहे निर्मात्यांचं म्हणा किंवा ती जी सगळी चेन आहे, डिस्ट्रीब्युटर, प्रोड्युसर्स, ॲडव्हर्टिजमेंट, या सगळ्या लोकांचं हे काम आहे. आणि मला असं वाटतं मराठी पिक्चर सगळ्यात कमी कुठे पडत असेल तर प्रेक्षकांपर्यंत पोचण्यात कमी पडतो. पब्लिसिटी ह्याच्यामध्ये फार आपण मागे पडतो असं मला वाटतं. की बरं असं आहे का की खूप पब्लिसिटी झाली आहे आणि तरी पिक्चर चांगला आहे, तर असंही नसतं. म्हणजे अशी ही उदाहरणं आहेत आपल्याकडे. अरे सॉलिड पब्लिसिटी आणि पहिले 2 दिवस फुल सगळं ऑरेंज आणि नंतर मग सगळे हिरवे हिरवे गारगालीचे. तर त्याच्यासाठी पब्लिसिटी बरोबर तुमचा पिक्चरही तेवढा आशयघन आणि चांगला असण्याची गरज आहे. मराठी फिल्म आणि माउथ पब्लिसिटीने जास्त चालतात, ही पण तितकीच खरी गोष्ट आहे. आणि आपल्याकडे नाही बाबा मी मराठी पिक्चर बघत नाही हे सांगण्यात जो मोठेपणा आहे, तर तोही प्रॉब्लेमचा भाग आहे की लोक मराठी पिक्चर बघतील पण सांगणार नाहीत. तर मला असं वाटतं प्रेक्षकांनी तेही जरा थोडंसं की हा बाबा मी हा पिक्चर बघितला, मे बी मी तो पिक्चर बघितला हे सांगल्यानंतर तो ट्रोल होत असेल म्हणून त्यांनी सांगितलंच नसेल बाहेर, असं होऊ शकतं. ट्रोल कोवडी आणि कशावर नाही होतं आणि ट्रोल होणे ही ऍक्टर्सची जास्त सवयचा भाग आहे. हा म्हणजे इट्स क्वाईट ऑब्वियस फॉर ऍक्टर्स. पण एखादा पिक्चर बघितला आणि शिव्या घालायला कसे सगळेजण तयार असतात, तसंच हा पिक्चर बघितला आणि आवडला हे सांगणं सुद्धा म्हणजे मला असं वाटतं प्रेक्षकांनी पण थोडा आउटपुट द्यायला काही हरकत नाहीये. बरोबर आहे. नाही, तो पब्लिसिटीचा मुद्दा प्रकर्षाने यासाठी जाणवतो बरेचदा, कारण एखादा मूवी ना यूट्यूबवर किंवा टॉरेंटवरून डाउनलोड करून टेलिग्रामवर खूप उशिरा बघण्यात येतो मराठी मूवी, आणि तेव्हा वाटतं की अरे पिक्चर किती चांगला आहे, पण तो तेव्हा आला माझ्यापर्यंत पोहोचला का नाही. मग असं होतं की हा मूवी जर थिएटरमध्ये आला असता तर मे बी मी जाऊन बघितला असता, कारण खरंच आशयघन असणारे, इम्पॅक्ट करणारे मूवीज मराठीत येत आहेत पण ते पोचत नाहीत. हाच सगळ्यात मोठा मुद्दा आहे. कारण अनेक मूवीजची मी तुला नावं सांगू शकतो की जे आले आणि गेले, कळलंही नाही कधी आले. अरे हे तर सोड, म्हणजे आता हा विषय निघालाच आहे म्हणून सांगते की काही पिक्चर्स बनले, उत्तम बनले आणि ते आलेच नाहीत. ही तर अजून दुर्भाग्याची गोष्ट आहे. म्हणजे बरेचदा कसं होतं की म्हणजे आता हे माझं स्वतःचं उदाहरण किंवा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स म्हणून सांगते, प्रेक्षक हुशार आहेत ते समजू शकतील मी कशाबद्दल आणि कोणाबद्दल बोलते. पण एका मोठ्या प्रोडक्शनचा एक मोठा मूवी, मल्टीस्टारर मूवी ज्याचा मी एक भाग होते, जो सुंदर पिक्चर तयार झाला होता आणि आता तो रिलीज होणार, आज त्याचा ट्रेलर लॉन्च, आणि त्यावेळेला ती मोठी फिल्म कंपनी असते, ती माझी फिल्म बाजूला ठेवते आणि त्यांचीच दुसरी फिल्म प्रमोट करते. म्हणजे ते आपल्या एका मुलाला प्रमोट करायला आपलंच एक लेकरू मारणं, ह्या पण गोष्टी किती होतात. अच्छा, म्हणजे तू तर म्हणतोयस की पिक्चर आले आणि गेले, पाहिलं नाहीत, पण हे तर अशी तर अनेक पिक्चर्सची कथा आहेत की जे पिक्चर तयार आहेत, सुंदर आहेत, पण ते आलेच नाहीत. आणि मग असं होतं की मग ते पिक्चर OTTवर सुद्धा लोकांना विकायला किंवा याला त्रास होतो. म्हणजे कधी कधी असं होतं की सगळेजण झुंडनी येतात. ऑक्टोबरमध्ये 12 मराठी मूवी रिलीज झाले आणि बनून पडलेत अजून 20, त्याला कुठे वावच मिळत नाही. मग पब्लिसिटी आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन, या सगळ्या गोष्टी कितीही उत्तम, कितीही हे असल्या तरी हे एका वेळेला 12 पिक्चर रिलीज करणं किंवा एका वेळेला बनून तयार आहेत, मला वाटतं हे निर्मात्यांचे आणि जी मोठी प्रोडक्शन हाऊसेस आहेत त्यांचं स्वतःचं एक काहीतरी संगनमत किंवा त्यांची एक पॉलिसी असली पाहिजे की या वेळेला इतकेच पिक्चर आले पाहिजेत, हे आलं पाहिजे, किंवा आत्ता हा पिक्चर रिलीज होतोय, जर का बिग बजेट आहे तर पुढच्या आठवड्यात दुसरा बिग बजेट पिक्चर रिलीज झाला पाहिजे. हे पण थोडंसं करणं गरजेचं. म्हणजे मी इंडस्ट्रीतला नाही, माझा काही संबंधही नाही, मला गणितही कळत नाही त्या आकड्यांचं, पण तरी मला समजत नाही की समजा एखादा बॉलिवूड मूवी आहे की जो 6 महिने झाले हवा सुरू आहे त्याची, ठीक आहे, आणि त्याची तारीख पण ठरलेली आहे रिलीजची. शक्यतो दिवाळीत येणारा मूवी एक मे जूनमध्ये अनाऊन्स होऊन जातो मोठ्या ॲक्टर्सचा.
त्याच्यासमोर मराठी प्रोड्युसर्स का बरं आपला मूवी उतरवत असतील? म्हणजे हे लॉजिक म्हणजे मला समजत मला नाही. म्हणायचंय. आणि मग म्हणायचं आम्हाला थिएटर्स मिळत नाहीत. अरे का मिळतील? जर का त्या एका फॉर एक्झाम्पल आता पुष्पा नाव काढलंय म्हणून की पुष्पा 2 माझा आत्ता रिलीज होणार आहे, हे जर का मी 6 महिने आधी सांगितलंय, तुम्ही त्याच दिवशी जर का तुमचा कुठला तरी डॅश डॅश पिक्चर तुम्ही रिलीज करताय आणि मग तुम्ही ओरडताय मला थिएटर्स मिळत नाहीत, मराठी प्रेक्षक येत नाहीत, आम्हाला थिएटर्स मिळत नाहीत. अरे थिएटरवालाचं सुद्धा म्हणजे तो त्याचा बिझनेस आहे ना. बरोबर, ऑफकोर्स ना. आज तुमचा जर का एखादा बिझनेस असेल आणि तुला जर का अरे या माझ्या मालाला खूप चांगली मागणी आहे, तर तू तोच माल देणार ना, की नाही मला हे खूप आवडतं, हे तुम्ही घ्या, असं सांगून समोरचा घेणार नाही ना. म्हणजे मी तरी नाही घेणार, मी पण नाही घेणार. एक्झॅक्टली. तर त्यामुळे जर का म्हणजे व्हेरी ऑनेस्टली जर का थिएटरला पुष्पा लागलाय आणि एखादा दुसरा पिक्चर लागलाय की ज्याची फारशी हवा नाही आहे, किंवा मला एकूण त्याचं ट्रेलर किंवा हे बघून समजा मला तो पिक्चर बघायचा किंवा त्याच्यावर आत्ता एवढे पैसे खर्च करावेत का तो OTTवर आल्यावर बघावा, हा जेव्हा विचार करायची वेळ येते तर ऑफकोर्स मी पुष्पाला जाते ना, की कारण माझे पैसे वसूल होतात. काही नाही तर ऍक्शन मध्ये होतात, डान्स मध्ये होतात. अरे अल्लू अर्जुनला बघून वसूल होतात, बस और क्या चाहिए. तो जर का तो फरक आहेच ना. हिरोइझम म्हण, ऍक्शन म्हण, हे म्हण ते म्हण, ह्या सगळ्याचा विचार होतो ना एक 500 रुपयाचं तिकीट काढताना. त्यामुळे मराठी पिक्चर पोचणं जितकं गरजेचं आहे तितकंच तो प्रॉपर वेळेला रिलीज करणं हे पण पाहिलं पाहिजे. आणि ह्या सगळ्यात ना माती कोणाची होते माहिती आहे? आम्हा ऍक्टर्सची होती. कारण का आम्ही ना लोकांनी आपल्याला बघावं यासाठी सिनेमात काम करत असतो रे. ह्या तुमच्या सगळ्या वरच्या घडामोडींमुळे तू माझ्या निर्मात्याने पुष्पाच्या बरोबर पिक्चर लावला आणि लोक जर का तो बघायला आले नाही तर ते नुकसान निर्मात्याचं पैशाचं असेल, पण करिअरचं नुकसान ऍक्टरचं असतं. करेक्ट. का मी केलेलं कामच जर का लोक बघत नाहीयेत तर मग काय उपयोग आहे या कामाचा? बरोबर, असं होतं. म्हणजे सगळ्यात जास्त नुकसान जरी तुम्ही म्हणाल की काय तुम्हाला काय पैसे मिळालेले असतात. अरे पैसे तर मला बँकेत नोकरी करून नाही मिळाले असते ना. आज मी जर का ऍक्टर झाले आहे किंवा आज जर का मी ऍक्टिंग या क्षेत्रात आले आहे तर मला पैशाबरोबरच माझं काम लोकांनी बघावं ही पण मोठी अपेक्षा आहे ना. रादर हीच तर अपेक्षा आहे. नाही तर मी आरशासमोर अभिनय करेन ना, तो गरजेचा नाही ना. लोकांनी बघितलं पाहिजे. आणि या सगळ्या भांडणातनं की थिएटर्स मिळत नाहीत, पब्लिसिटी नीट होत नाही, पिक्चर रिलीजच होत नाहीत, एका वेगळ्या पिक्चरसाठी आपला पिक्चर दाबला जातो, या सगळ्याचं एकत्र परिणाम होऊन जर का कोणावर सगळ्यात जास्त इम्पॅक्ट होत असेल तर तो ॲक्टर्सवर होतो. कारण का कसं असतं ना, तोंडावर आम्ही असतो. म्हणजे आता मी कायम असं म्हणते की स्टेजवर समजा चप्पल भिरकावली तर ती अरे दिग्दर्शक कुठे, त्याला जाऊन मारू अशी जात नाही ना. अरे कुठे रे तो निर्माता, त्याला अरे नाही. जेव्हा प्रेक्षक चप्पल मारेल ती पहिले मला लागेल, कारण मी ऍक्टर आहे. न्यूज पण तुझ्याच नावाची होणार. एक्झॅक्टली. तर त्यामुळे यार कमॉन यार, ऍक्टर्सचा विचार करा जरा या सगळ्या पॉलिटिक्स मध्ये. 3 महिने मूवीत इन्व्हेस्ट केल्यानंतर म्हणजे वेळ आणि आपली एनर्जी आणि हे ते सगळं झाल्यानंतर अशा कारणांनी मूवी चालत नाही तर कसं वाटतं? खूप वाईट वाटतं. मी रडून दाखवू शकते आत्ताच्या आत्ता. रड. पण आता कसं आहे ना, तुझ्या हसऱ्या चेहऱ्यामागे तुझा रडणाराच चेहरा दिसतोय मला. खरंच अंदर झाका तो बहुत ये दर्द खतम क्यों नाही होता एवढा आहे. म्हणजे मला काय म्हणायचंय की पिक्चर बघा, काम आवडलं नाही तर शिव्या घाला, त्याही आनंदाने हसत हसत घेऊ, पण अरे बघा. बघण्याची जास्त गरज आहे. की तुम्ही माझं काम बघितलं, मग तुम्हाला आवडलं नाही हा नंतरचा प्रश्न आहे. त्याच्यावरनं तुम्ही शिव्या घातल्यात, अरे सॉरी, तर नेक्स्ट टाइम मी नीट करेन. तुम्ही कौतुक केलं तर क्या बात आहे. खरंय. नाही, जेन्युइनली खरं सांगायचं तर अनेकदा असं होतं की एखादा मूवी तद्दन फालतू असतो, स्टोरी तद्दन फालतू असते, पण एखादा अभिनेता त्याचा रोल फार भारी करून जातो त्याच्यामध्ये. आणि आता मला वाटतं की त्या स्टेजला आपला प्रेक्षक आहे चोखंदळ तेवढा की रिव्ह्यू लिहिताना पण ते लिहितात की मूवी तद्दन फालतू होता, पण यार याचं काम मला प्रचंड आवडून गेलं. जसं छावा सगळ्या बाबतीमध्ये हिट झालं, सगळं हिट झालं, पण AR रहमान असूनही अनेकांना म्युझिक आवडलं नाही तर लोकांनी ते सांगितलं. मी पण फर्स्ट आहे. पूर्ण अख्ख्या छावामध्ये तुतारी 2 किंवा 3 वेळा आहे. तुतारी आणि संभाजींच्या इमोशनल एक जो त्यांचा एक हे आहे की आई दिसणं, म्हणजे एखाद्या बालकामध्ये स्वतःची प्रतिमा दिसणं, आईशी कनेक्ट, आणि त्याला एक सुफी एक
कार सप्तकातलं का असावं, किती डिस्टर्बिंग आहे ते. तिथे विकी कौशलचा मला एकदम लताबाईंची एक तान अशी मी मनात इमॅजिन करून घेतली. खरंय 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 मला लताबाईंची आर्त तान इथे का नसावी. खरंय म्हणजे हे ए आर रहमानकडनं खरं एक्सपेक्टेड नाही. फार मोठी लोक आहेत ही, खूप मोठी, पण जे आता मी एक प्रेक्षक म्हणून मला नाही. आणि आपण तिकीट काढून गेलो, मूवी बघितला, म्हणजे आपल्याला अधिकार आहे तेवढा बोलायचा. दोनदा जाऊन बघितलेला आहे. म्हणजे हे बोलणं योग्य आहे की माहित नाही, पण अजय अतुलला मिस केलं मी संभाजीमध्ये. पण खरंच अरे कोणी पण अरे आमचं आपला अविनाश विश्वजित छानच आहेत रे सगळे. मला असं वाटतं की का नाही कुठल्या आपल्या मराठी एखादा हिंदीमध्ये ब्रेक मिळावा. खरं म्हणजे मावळे जेव्हा म्युझिक आहे ना, म्युझिकला तर भाषाही नसते. खरंय, तुम्ही असंही म्हणू शकत नाही की हा नाही त्याला लँग्वेज का प्रॉब्लेम आहे. म्युझिकला कुठे भाषा. खरंय खरं. नाही आपला विषय थोडासा बरकटला. पण महत्वाचा होता तो. पण मराठी इंडस्ट्रीच्या अशा कुठल्या खरंच जेन्युइन चुका तुला वाटतात की बॉलिवूड आणि दक्षिणमध्ये त्या नाही आहेत पण त्यांनी त्या सुधारल्या पाहिजे, किंवा हे बदल आता स्वतःमध्ये केले पाहिजेत? मला असं वाटतं ना, ती लोक खूप फोकस्ड आहेत. म्हणजे त्यांना हे माहिती आहे की गँग्स ऑफ वसेपूर आपण कोणासाठी बनवतोय, छावा आपण कोणासाठी बनवतोय, काश्मीर फाईल्स आपण काय हेतूनी बनवतोय, किंवा या बाबतीत ना ते खूप फोकस्ड आहेत. क्लॅरिटी खूप आहे की हे याचा प्रपोगंडा करायचा आहे, याचं म्हणजे ह्याचं एक हिस्टॉरिकल एक छान त्याला ग्रँजर द्यायचं आहे का. एक गँग्स ऑफ वसेपूर मी उदाहरण ह्यासाठी घेतलं की ते टोटली अननोन विश्व होतं आपल्यासाठी, आणि ते पिक्चरमधनं असं समोर आलं आणि वी ऑल वेअर शॉक्ड. आणि सुदैवानी म्हण किंवा दुर्दैवानी म्हण, आपल्याकडे किती अशा गोष्टी आहेत की ज्या अजून हे कंतारा फॉर दॅट मॅटर, म्हणजे मला एक इतकी सुंदर त्यांच्या इथली प्रथा आहे, त्याला आजच्या काळात काही प्रमाणात चमत्कारांनी वगैरे जोडून त्यांनी काय परिणामकारक ती सादर केली आहे. मग आपल्याकडे संकासूर नाही आहे. खरंय. आत्ता मी हे बघत होते, मला एका आमचे प्रोड्युसर कोकणातले असल्यामुळे आत्ताच आहे, त्यामुळे तिथल्या बऱ्याचशा सतत गोष्टी बघण्यात येतात की किती इंटरेस्टिंग आहे हे. होळीच्या दशावतार तरी माहिती आहेत आपल्याला. आता कंतारावरनं मी गेला तर आत्ता शिमग्याच्या दिवसात आपल्याकडे संकासूर असतात, हे असतात, ते असतात. म्हणजे इतक्या सगळ्या गोष्टी आहेत त्या तुम्ही का छान पद्धतीने दाखवू शकत नाही का. आपणच विसरत चाललोय की हे आपलं ट्रेडिशन आहे की हे फक्त कोकणापुरतं आहे, हे फक्त विदर्भापुरतं आहे, हे फक्त पुण्यात असं नसतं. साऊथवाले एकाचे 10 फार भारी करतात. एक्झॅक्टली. म्हणजे तो कंतारामधला तो जो आहे की ती वराह पूजा आणि वराह अवतार, ते त्यांच्यातल्या एका ट्राईबचं किंवा एका छोट्या भागाचं ते प्रतिनिधित्व करणारी गोष्ट आहे, पण तिने जगाला व्यापलं की नाही हे करता आलं पाहिजे. म्हणजे एकतर आपला अभिमान, आपलं ट्रेडिशन आणि हे खूप उत्तम आहे, ते कशा पद्धतीने प्रेझेंट करता येईल ह्याचा विचार व्हायला पाहिजे. अजून एक सांगायला आवडेल, म्हणजे यासाठी लोक मला खूप शिव्या घालतील किंवा मी शिव्या खायलाच बसली, त्यामुळे बोलायला हरकत नाही. खूप बाळबोध कॉमेडी यार, त्यातनं जरा बाहेर पडायला पाहिजे. म्हणजे येस की अत्यंत सुंदर भारी भारी पिक्चर झालेले आहेत आपल्या लहानपणी, म्हणजे पछाडलेल्यासारख्या पिक्चरचा मी अजूनही कल्ट येतो. एक्झॅक्टली. अजूनही मी एक अभिमानाने सांगते, माझ्या बायोडाटामधले मधली 15 वर्ष मी काय हे सांगायलाही जात नाही, पण पछाडलेला मी आवर्जून सांगते. एक्झॅक्टली. कारण एक चांगल्या पद्धतीची सिच्युएशनल म्हण किंवा हॉरर कॉमेडी, एक वेगळा कॉमेडीचा ऍस्पेक्ट, पण इतकी घिसीपिटी कॉमेडी ना आणि बाळबोध कॉमेडी मराठी सिनेमामध्ये सातत्याने चालत आली आहे ना, तिथे कुठेतरी विचार करायला हवा. कारण नाटकामधनं ती कॉमेडी प्रगल्भ होत गेली आहे. जर का तू आत्ता मराठी नाटकं बघितलीस तर ती खूपच प्रगल्भ आहे. खरंय. पण मराठीमध्ये म्हणजे बदल होत नाही असं म्हणत नाही मी, पण व्हॉट्सअपवर आलेले जोक मला स्क्रीनवर दिसतात किंवा ऑब्वियस, म्हणजे आता मला हसू पण येत नाही, थोडीशी दया येते की अरे याला हसणं अपेक्षित आहे का, असं होतं. तर त्यावर थोडंसं काम करण्याची गरज आहे. धन्यवाद यासाठी आहे, मी कंताराचं उदाहरण दिलं, पण आत्तापर्यंत आपण देवदेवतांच्या पिक्चरमध्ये रमलेलो होतो रे, त्यातनं आपण बाहेर पडलो, ही एक फार चांगली गोष्ट आहे, नो डाऊट. पण कंताराचं उदाहरण
आणि देवदैवतांवर बेस्ट असलेल्या मराठी चित्रपटांचं उदाहरण हे एक नाहीये, नक्कीच नाहीये. प्रेझेंटेशन किंवा आजच्या काळाला धरून किंवा त्याची गोष्ट मोठ्या स्वरूपात चांगल्या स्वरूपात सांगणं हे करूच शकतो ना. आपल्याकडे तर खूप सुंदर तशी परंपरा आहे किंवा विषय आहेत किंवा मराठीत ऐतिहासिक चित्रपट एवढे बनत आहेत किंवा काय, तर त्याच्यामध्ये थोडंसं पुढे जात राहिलं पाहिजे असं मला वाटतं. खूप प्रेडिक्टेबल झालेत म्हणजे मराठी मूवी बघताना तर मला असं अनेकदा जाणवतं की टीव्हीवर लागणारे कॉमेडी शोज आहेत ना, तेच मी फक्त थिएटरमध्ये येऊन मोठ्या एक्सटेंडेड व्हर्जन, पण तेव्हा ते 12 मिनिटाचे खूप छान वाटतात रे. म्हणजे त्या सगळ्यांना मी अगदी हात जोडून नमस्कार करते की एक 12 मिनिटाच्या स्पॅन मध्ये ती लोक काय वेड्यासारखं हसवतात. पण तेच पर्टिक्युलर जोक 3 तास नाही ना बघू शकत. तू प्रशांत दादाचं नाटक तुला 3 तास संपले तरी असं वाटतं रे चालूच पाहिजे. ही जी नाटकामध्ये प्रगल्भता आहे विनोदांची, आणि या लोकल लोटपोट असतात, म्हणजे अगदी काय फार गंभीर विषयाचे विनोद वगैरे असं काही नाही की रॉकेट सायन्सवर केलाय विनोद असं नाही, पण त्याच्यामधली मॅच्युरिटी म्हण किंवा त्याच्यामधली प्रगल्भता ही नाटकांमध्ये जी दिसते की अजूनही प्रशांत दादा होल्ड करून आहे ना 3 तासाचं नाटक, पण तुला 12 मिनिटाचं स्किट जेव्हा तुला एक्सटेंडेड व्हर्जनमध्ये सिनेमामध्ये दिसतं तर तू ते नाही बघू शकत. प्रशांत दामले म्हणजे तर एक खांबी तंबू आहे. पण आता तू हा विषय छेडलास म्हणून विचारतो की नाटकांमध्ये मराठी लेखक असतील किंवा कलाकार असतील, निर्माते असतील, हे एवढे प्रगल्भ दिसतात कारण नाटकं इतक्या वेगवेगळ्या विषयांवर हाताळली जात आहेत. हेच लोक मराठीमध्ये आल्यानंतर, किंवा हे लोक नाही म्हणणार मी, पण मराठी सिनेमा नाटका इतका प्रगल्भ का होत नाही? भाषा तीच आहे, प्रेक्षक तोच आहे. खरंय, प्रेक्षक नाटकं चालवतोय आणि प्रेक्षक मराठी नाटकाला जेवढा लॉयल आहे ना तेवढा मराठी सिनेमांना नाही. बरं, हा प्रॉब्लेम आहे. बरं, कसं आहे ना की आजची नवीन जनरेशन तर फारच कमी अटॅच्ड आहे याला सुद्धा. म्हणजे नाटकाच्या बाबतीत कसं असतं, कॉलेजमध्ये गेल्यावर प्रायोगिक वगैरे करायला लागलं की एक नाटकाची ओढ लागतेच आणि मग ती मुलं नाटकही बघायला लागतात. पण तीच मुलं सिनेमाला जातीलच असं नसतं. पण प्रेक्षकांना आपण प्रत्येक वेळेला दोष देऊ शकत नाही. नाटकामध्ये एका परफॉर्मन्समध्ये किंवा एका गोष्टीमध्ये ते 3 तास जेवढे गुंततात तेवढे सिनेमाच्या 3 तासामध्ये गुंतत नाहीत. हे कुठेतरी मेकर्सचं, ॲक्टर्सचं, सगळ्यांचंच काही प्रमाणात अपयश आहे. मला वाटतं त्याच प्रेक्षकांवर खापर फोडण्यापेक्षा ना जरा एक आत्मचिंतन करण्याची गरज आहे की आज म्हणजे आता प्रशांत दादाचंच उदाहरण दिलं, आता तू एडिट करू शकतोस, पण प्रशांत दादाच्या नाटकाला जशी गर्दी होते तशी प्रशांत दादाच्या पिक्चरला झाली नाही. त्या पर्टिक्युलर पिक्चरबाबत मी बोलत नाहीये, पण असं होतं ना की तुम्हाला एका कलाकाराला त्या फॉर्मॅटमध्ये बघण्याची सवय असते. तो कलाकार तो फॉर्मॅट सोडून जर का दुसरीकडे आला तर मे बी तुम्ही त्याला तेवढं त्या प्रमाणात स्वीकारत नाही. सेम मराठी सिरियलसाठी बायका काय वेड्या आहेत, काय सांगते, म्हणजे अरे बापरे. म्हणजे मराठी सिरियलची हिरोईन ही साधारण प्रत्येक घरामध्ये आपली मुलगी असते, आपली सून असते, ती अगदी आपल्या जवळची असते. पण ती मुलगी जर का सिनेमात गेली तर तुम्ही उठून तिच्यासाठी सिनेमाघरात जात नाही, बरोबर, कारण का ती तुम्हाला रोज घरात येऊन भेटत असते टीव्हीवर. तर हा प्रॉब्लेम आहेच की तुम्ही सिरियल जेवढ्या आवडीने बघता, तुम्ही नाटकं जेवढ्या आवडीने बघता, तेवढं तुम्ही सिनेमा बघायला जात नाही. आणि ते का येत नाहीत याचं कारण शोधण्याची गरज आहे. म्हणजे मेकर्सना पण आहे, कलाकारांना सुद्धा आहे की जो अभिनय आपण टी व्हीवर करतो तोच आपण स्क्रीनवर मोठ्या स्क्रीनवर करायचा आहे का, किंवा जो अभिनय आपण सिनेमामध्ये करतो की तो ॲक्सेप्टेबल आहे का प्रेक्षकांसाठी. मला ना काही प्रमाणात या बाबतीत मी खूप जरा सुदैवी वाटते, कारण का माझी पहिलीच फिल्म पछाडलेला जी कल्ट कॉमेडी होती, आणि तेव्हा नशिबाने सोशल मीडिया वगैरे या गोष्टी किंवा पायरसी किंवा म्हणजे केबलवर दिसणं पिक्चर इतपतच पिक्चरचं एक्सपोजर होतं. त्यामुळे तो पर्टिक्युलर मूव्ही लोकांना खूप आवडला. आफ्टर म्हणजे मधले आता सिरियल्स आणि या सगळ्या गोष्टी सोडल्या. म्हणजे मध्ये मी पिक्चर्स केले नाहीत असं नाही, मी भरपूर पिक्चर्स केले, पण जे एक रेकग्निशन किंवा जी एक ओळख दिली त्या पछाडलेला आणि त्याच्यानंतर कटू ते सेम प्रेम किंवा तो सेम काय म्हणतात ॲक्सेप्टन्स मला वरण भातमध्ये मिळाला.
व्हेअरॅज तो एकदम वेगळ्या धर्तीचा पिक्चर होता. करेक्ट. पूर्णपणे म्हणजे एकदम अपोजिट एंड होता. हां, म्हणजे नॉट ओनली फॉर मी बट ऑल्सो फॉर मराठी इंडस्ट्री, ऑल्सो फॉर इन जनरल सिनेमा इंडस्ट्री. किड्स इन क्राईम हा प्रकार फार कमी हाताळला गेला आहे ओव्हरऑल इंडियन सिनेमामध्येच. म्हणजे मी त्याला मराठी सिनेमा पुरतं गृहीतच धरणार नाही. इट्स अन इंडियन सिनेमा विच इज लाईक नेव्हर बिफोर. फॉर दॅट मॅटर गँग्स ऑफ वासेपूरमध्ये झाला होता. पण त्यातले किड्स आणि वरण भात मधले किड्स याच्यामध्ये फार फरक आहे. बरोबर. अशा प्रकारचा जर का म्हणजे मला काय म्हणायचं आहे की मराठी प्रेक्षक अगदीच काही सपक नाही आहे. जर का तुम्ही असे नवीन विषय त्यांना दिले किंवा असे त्यांना जर का एक वेगळे जॉनर्स दिले तर ते तितपत चोखंदळ आहेत की ते अशा जॉनर्सना किंवा अशा वेगळ्या विषयांना दाद देतील. म्हणजे अगदीच आपण प्रत्येक वेळेला प्रेक्षकांवर खापर फोडून चालत नाही, पण असं देत राहिलं पाहिजे. म्हणजे ठीक आहे आपल्याकडे बजेट नाही आहे, ठीक आहे आपल्याकडे असा हिरोइझम नाही आहे जो चालतच नाही मराठीत. म्हणजे मराठीत देखणे हिरो हे फार कमी आहेत. पण मला असं म्हणायचं की प्रत्येक वेळेला वी कांट ब्लेम प्रेक्षक. आपण त्यांना हे देत राहिलं पाहिजे, चांगला कंटेंट, चांगला विषय, तर ते येतात बघायला. म्हणजे माझा एक्सपिरियन्स निदान काही प्रोजेक्टच्या बाबतीत हा आहे की जेव्हा अजिबात अपेक्षा म्हणजे वरणभाच्या बाबतीतच मांजरेकरांचं असं म्हणणं होतं की हा पिक्चर एक तर 15 मिनिटं चालेल नाही तर 15 आठवडे चालेल. म्हणजे 15 आठवडे चालला, 15 पेक्षा जास्त झाला. तर म्हणजे तुम्ही जेव्हा काही वेगळं देता किंवा चांगलं देता तर प्रेक्षक शेवटी मायबाप आहेत. पोरगं कितीही वांड असलं तरी आईबापाचं प्रेम असतं. खरं. दाखवण्याची पद्धत वेगळी असली तरी. पर्टिक्युलरली चित्रपट रिलीज झाल्यानंतर तुझा जो एक महत्वाचा मधला सीन होता की ज्याच्यावर खूप चर्चा झाली, काकीचा, त्यानंतर कसं होतं आयुष्य, काय ट्रोलर्स आणि हे ते सगळं? ऍक्च्युली ना ट्रोलर्स तर मजबूत. म्हणजे इन्स्टा वगैरे बॅन केलं होतं माझं. काय सांगते? पोलीस केसेस आणि हे कशा, काय कारण काय? जर सेन्सॉर बोर्ड मूवीला हो म्हणते. एक्झॅक्टली तेच ना की तिथे एक टीम हे सांग ना, हे नव्हतं माहित आम्हाला. आम्हाला वाटलं की काय लोकांनी शेअर करून तुझ्या याच्यावर केला असेल किंवा म्हटलं असतील अपेक्षा नाही. वरण भात नंतर मी ट्रोल पण खूप झाले आणि ॲप्रिसिएट पण खूप झाले. दोन्ही गोष्टी आहेत. लोकांनी कसं ना ट्रेलर बघून असं ठरवलं की हे काहीतरी अश्लीलच आहे आणि हे काहीतरी वाईटच आहे वगैरे वगैरे. आणि चाळीतल्या लोकांचं असं तुम्ही कसं दाखवताय वगैरे वगैरे. तर ही चाळीत आता कुठलीही गोष्ट, आता चाळीत समजा एखादा खून झाला तर चाळीची संस्कृती आहे का खून करणे? नाही, ती एका सिनेमाची गोष्ट आहे की इथे चाळीत खून झाला बाबा. तर हे थोडंसं पचनी पडायला लोकांना वेळ लागला. अर्थात आम्ही खूप ट्रोल झालो सगळेच जण. म्हणजे आमचा ट्रेलर हार्डली 22 तास यूट्यूबवर होता. म्हणजे त्याच्यानंतर ह्या केसेस झाल्या, हे झाल्या, म्हणजे 22 तासात तो काढावा लागला. त्यात आमची जी तारीख होती प्रदर्शनाची, ती मी हे जे सांगितलं मगाशी की प्रदर्शनाच्या तारखांमध्ये एक संगनमत असलं पाहिजे, हे फक्त मी सांगितलं नाही, हे मी एक्सपिरियन्स पण केलेलं आहे की त्याच तारखेला 21 जानेवारीला रिलीज होणार होता. त्याच दिवशी एक मोठा चित्रपट मराठीतला रिलीज होणार होता. तेव्हा महेश सरांनी आमचा पिक्चर प्री-पॉन केला. बरं. म्हणजे मराठी सिनेमाच्या इतिहासात असं बहुतेक पहिल्यांदाच झालं असेल की 21 तारखेचा पिक्चर 14 तारखेला रिलीज झाला. अच्छा. ॲज सच पब्लिसिटी करता आली नाही बिकॉज ऑफ हे सगळे केसेस आणि हे. म्हणजे हार्डली आम्ही हवा येऊ द्या आणि असं 1-2 ठिकाणीच फक्त जाऊ शकलो. त्यानंतर तर काय आमच्यावर ट्रेलर बघून केसेस पडल्या वगैरे वगैरे वगैरे. आणि 14 तारखे काय पिक्चर रिलीज झाला आहे, प्रीमियर आमचा अरेंज केला होता तो कॅन्सल करवला. आणि ज्या दिवशी फिल्म रिलीज झाली त्या दिवशी आमचे प्रोडक्शन मॅनेजरने सांगितलं की आपला दुसरा शो हाऊसफुल आहे आणि आता इट स्टार्टेड रनिंग रिअली ग्रेट. म्हणजे मी तोपर्यंत पिक्चर बघितलाही नव्हता व्हेरी ऑनेस्टली. त्याच्यानंतर म्हणजे शुक्रवारी फिल्म रिलीज झाली. नंतर रविवारी मी माझी फॅमिली आणि माझी मित्रमंडळी असे आम्ही सगळ्यांनी जाऊन तो पिक्चर बघितला. आणि मग मला वाटलं ओ माय गॉड, दिस इज समथिंग ग्रेट वॉट आय हॅव डन. आणि खरं सांगतात ज्या सीनवरनं एवढी चर्चा झाली तो सीन इंटरवल पॉईंट होता. मग जर का लोक तेवढंच बघायला आली असती तर इंटरवल नंतर उठून गेली असती. तसं झालं नाही ना. लोक अख्खा पिक्चर बघतात, टाळ्या शिट्ट्या मारत बघतात की तो जो त्या 2 मुलांचा ट्रॅव्हल आहे त्याच्याबरोबर ह्या सगळ्या कॅरेक्टर्सचा जो ट्रॅव्हल आहे त्याच्यामध्ये जे खून होतात, त्याच्यामध्ये जे शॉक प्रेक्षकांना लागतात ते खूप इंटरेस्टिंग आहे रे. नाही वरण भात लोणचं कोण नाही कोणचं हा थ्रिलर सिनेमा आहे.
हे जास्त लक्षात घ्यायची गरज आहे. किड्स इन क्राईम, थ्रिलर, अशी ती सगळी मांडणी आहे त्या सिनेमाची. पण लोक कशावर तरी त्यात तुझाच तो तेवढा सीन म्हणजे ट्रिम करून तो सगळीकडे पसरवला गेला. पण मला वाटतं की मग पूर्ण पिक्चर पाहिल्यानंतर त्याचं गांभीर्य लोकांना कळेल की एक्झॅक्टली. आणि त्यानंतर सुरू झालं ना की अरे मी 6 वेळा बघितला मॅडम, इतक्या वेळा बघितला, तितक्या वेळा बघितला. सो ते झालं. म्हणजे सिनेमा चांगला होता एवढं नक्की. आणि मला असं वाटतं की जो सिनेमा चांगला असतो ना तो असा ना तसा पोचतो अरे लोकांपर्यंत, आणि लोकही अप्रिशिएट करतात. आणि नंतर तर युट्यूबवर पण अवेलेबल झाला तो. हो, तो ऑफिशियली युट्यूबवर रिलीज केला. आपलं मध्यंतरी ज्या तुझ्या फेसबुक पोस्टवरनं बोलणं झालं होतं की क्रेडिट आणि या संदर्भातली होती, थोडंसं त्याच्यामध्ये जाऊया आपण. फेसबुकवर फारच व्यक्त होत असते मी परखड. तेच ना, म्हणूनच मी म्हणलं होतं की अरे लयच परखड बोलते, हिला कॉल करा. एका सिनेमाच्या संदर्भात की ज्या सिनेमाचा खूप मोठा रादर मी त्या सिनेमाची सर्वेसर्वा होते असं म्हणायला हरकत नाही. आणि त्या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये मला कुठेही इन्व्हॉल्व करून घेतलं नाही, कारण नवीन प्रोड्युसर होता आणि तोच हिरो होता. ते माझी बॅटिंग असं तो प्रकार होता. पण हा प्रॉब्लेम आहे सर्वेश, हा प्रॉब्लेम आहे. मे बी सिनियर ॲक्टर्स हे मुद्दामून करतात, प्रोडक्शन हाऊसेस हे मुद्दामून करतात, का डिरेक्टर्स किंवा हे जे प्लॅन करणारी जी लोकं असतात हे मुद्दामून करतात, हे मला माहिती नाही. कारण का मी अत्यंत मोठ्या मोठ्या बॅनर्सबरोबर कामं केली आहेत आणि त्या सगळ्यांनी मला माझं ड्यू क्रेडिट दिलेलं आहे. म्हणजे जे मी आपण आत्ता जी चर्चा केली, ते जे मोठे सगळे प्रोजेक्ट होते त्या सगळ्याच्या पोस्टरवर मी होते. आणि आजकाल असं अचानक होतं की पोस्टरवर तुमच्या लीडचा चेहराच नसतो, किंवा एखादी खूप मोठी भूमिका समजा मी त्या सिनेमामध्ये करते आणि माझं त्या पोस्टरवर माझा चेहरा नसावा, हे ऍक्सेप्टेबल नाही आहे खरं तर. म्हणजे हे लोक म्हणतात की नाही मी काही प्रसिद्धीसाठी काम केलं नाही, मी फक्त मानसिक समाधानासाठी. असं काही नसतं, प्रत्येकाला दुखत असतं, फक्त मी बोलते. आणि साधी गोष्ट आहे ना, मी इथे का आली आहे काम करायला, माझा चेहरा, माझं काम लोकांनी बघावं यासाठी मी इंडस्ट्रीमध्ये काम करते. तर मला माझं ड्यू क्रेडिट मिळालंच पाहिजे, 100%. साधी गोष्ट आहे. जर का त्या पोस्टरवर माझा चेहरा नसेल तर ते पोस्टर माझ्या वॉलवर नसेल. इतकी साधी सरळ गोष्ट आहे. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे ना की हे जे सगळे म्हणतात ना अर्ध्या हळकुंडाने पिवळे, त्यांचे हे किडे असतात. अदरवाईज जी खूप मोठी मोठी लोक जी इंडस्ट्रीमध्ये आहेत, ज्यांची खूप मोठी बॅनर्स आहेत, त्या सगळ्यांना या गोष्टीची जाणीव असते की कोण आपल्या पोस्टरवर पाहिजे याची. एकदा आता तू नाव एडिट करू शकतोस, पण वैभव दादा माझे खूप आवडीचे कवी आहेत, वैभव दादांनी हा मुद्दा उपस्थित केला होता की बॉस तुम्ही गाणी लिहून घेता, तुम्ही आमच्याकडनं तुम्हाला प्रत्येक वेळेला काही त्यातनं गाण्यातला शब्द चेंज करायचा असेल, हे असेल तर तुम्हाला कवी किंवा लिरिसिस्ट तुम्हाला ऑन द फिंगर टिप्स लागतो की हां हे असं असं बदलायचं आहे किंवा काय. आणि मग त्या पोस्टरवर माझं नाव नसावं, हे अन्यायकारकच आहे की ते एक प्रोजेक्ट उभं राहिला, सगळ्यांनी मेहनत केली आहे 100%. आणि आजकाल गाण्यांच्या रील्स जे निघतात त्याच्यावरून मूवी हिट होत आहेत. एक्झॅक्टली. त्यामुळे त्या शब्द लिहिणाऱ्याला त्याचं क्रेडिट जायलाच पाहिजे. म्हणजे आता हे पर्टिक्युलरली मी ज्या एका सिनेमाबद्दल हा आक्षेप घेतला होता की मी या ते चांगलं प्रोडक्शन हाऊस होतं की मी या पोस्टरवर नाही आहे, तर हे मी हे माझ्या वॉलवर टाकणार नाही. इट इज दॅट सिम्पल. आणि हे दुःखदच आहे. जर का तुम्ही एखाद्या कलाकृतीसाठी एवढा एक मेजर रोल करताय, माझं असं म्हणणंच नाही की मी एक कॅमिओ केलं आणि माझा फोटो पोस्टरवर असावा, नाही. मी त्या कलाकृतीचा एक इतका सशक्त भाग आहे, तर ती माझी सशक्तता दिसली पाहिजे ह्याच्यावर. सेम म्हणजे इट्स नॉट जस्ट अबाउट मी. पण जर का हे आता वैभव दादांचं उदाहरण दिलं मी, वैभव दादा आहेत, DOPs आहेत, आर्ट डिरेक्टर्स आहेत, ही इतकी मोठी मोठी नावं आहेत की तुम्हाला एखादं अवॉर्ड फंक्शन असेल तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी नॉमिनेशन पात्र असतात त्यांची नावं तुमच्या पोस्टरवर का नसावीत? ओके नाही, ही जी सगळी डिपार्टमेंट्स आहेत ह्याच्यासाठी नॉमिनेशन्स अनाऊन्स होतात की नाही, मग त्या पात्रांची नावं, त्या लोकांची नावं पोस्टर्सवर का नसावीत? जेन्युइन म्हणजे ॲक्टर्स आता असलंच पाहिजे. किंवा काही बाबतीत असं होतं की
जे कोणी सो कॉल्ड लीड ॲक्टर्स असतात त्यांची तिथे थोडीशी मनमानी चालते. पण मग तुम्ही फक्त लीड ॲक्टर्सला घेऊन काम करता का? तुम्हाला बाकीची लोक लागत नाहीत का? काय रे असं म्हणल्यावर काय सरकार म्हणायला तुम्हाला कोणीतरी लागतं ना, मग तो माणूस समोरचा इम्पॉर्टंट नाही आहे का? सो इफ तुमचा लीड इम्पॉर्टंट असेल तर तेवढंच तुमच्याकडे कॅरेक्टरचं काम करणारी व्यक्तीसुद्धा तेवढीच इम्पॉर्टंट असते. म्हणजे सिनेमाच्या एंड टायटल्समध्ये या सगळ्यांची नावं असलीच पाहिजेत, पण ज्या व्यक्तीचं काम तुमच्या प्रोजेक्टमध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे किंवा त्या व्यक्तीपासून तुमची गोष्ट पुढे जात नाही, त्या व्यक्तीवर तुमची गोष्ट डिपेंड आहे, ती व्यक्ती तुमच्या पोस्टरवर नसावी. हाऊ बुलशिट इज दॅट? खरं आहे. आणि मला वाटतं हे सगळ्यांनीच याच्यासाठी आक्षेप घेतला पाहिजे. म्हणजे माझा आक्षेप कसा आहे की आत्तापर्यंत तो एवढाच आहे की मी माझ्या वॉलवर ते पोस्ट करणार नाही, इतपत मी ह्याच्यावर रिॲक्ट होऊ शकते. पण हे चुकीचंच आहे. म्हणजे एकेकाळी लता दीदीने जसा रॉयल्टीसाठी लढा दिला होता तसं कलाकारांनी पण स्टँड घेतला पाहिजे आपल्या नाव येण्यासाठी. एक्झॅक्टली. मला म्हणजे आता तू लता दीदींचं नाव हे केलंस, अरे रॉयल्टी म्हणजे एकदा आमचा पिक्चर छापून झाला की त्याच्यानंतर आम्ही त्याच्या बिझनेसमध्ये ₹1 मागायला जात नाही रे. बरोबर. ती गोष्ट वेगळी आहे. पण मला असं वाटतं मजरू सुलतानपुरी साहेबांनी तेव्हा की गायकाचं नाव जर का तुम्ही देता तर ते जे शब्द ज्यांनी लिहिलेत त्यालाही तितकं महत्त्व दिलं पाहिजे. त्यामुळे ते लिरिसिस्ट हे जो पॅटर्न यायला लागला सिनेमामध्ये, आय गेस तो मजरू सुलतानपुरी साहेबांमुळे यायला लागला. म्हणजे आहे ना रे, कधीपासनं नाम के भूके हे लोक आणि करतायत काम, तर त्यांचं नाव यांनी केलं हे सांगायला काय हरकत. आणि आमचे तर चेहरेच आहेत ना विकायला 100%. मग ते तर दिसले पाहिजेत ना पोस्टरवर. खरंय. आता तू क्रेडिट बद्दल आपली चर्चा झाली, अजून थोडंसं काहीतरी सांग ना, मला कॉन्ट्रावर्सी देऊन जाणार. फेवरिझम किती आहे मराठी इंडस्ट्रीत? अरे मराठी इंडस्ट्री फेवरिझम वर चालू आहे. क्या बात आहे. आपण करण जोहरचं म्हणतो की त्याचे हे त्याचे हे, अरे कंपू. इथे काय वेगळं आहे? बताव बताव बताव. इथे काय वेगळं आहे? इथे अरे पण बतावची गरजच नाहीये. तू एखादा पिक्चर काढून बघ आणि त्याची स्टारकास्ट काढून बघ. हा ह्यांचा ग्रुप, हा ह्यांचा ग्रुप, हे ह्यांचे बाबू शोना, हे ह्यांचे पिल्लू शोना याच्यामध्ये. आणि हा तू मांजरेकरांकडे पिक्चर केलास ना, नाही मग आता तू त्या ह्याच्यामध्ये, अरे पण मांजरेकर मानतात का मला की मी त्यांच्या कंपूमधली आहे? त्यांनी बिचाऱ्यांनी मला छान रोल दिला, तो रोल झाला, संपला विषय. मला जे काम देतील ते माझ्यासाठी ग्रेट. मी त्यांच्या टीममध्ये नाही जात. अरे मी प्रत्येक ठिकाणी काम करते. म्हणजे इतके चांगले चांगले दिग्दर्शक या ह्याच्यात आहेत. मांजरेकर सर आहेच आहेत, नो डाऊट. विश्वास जोशींकडे मी 3 फिल्म्स केल्या आहेत, पण म्हणजे मी त्यांच्या कंपूचा हिस्सा होत नाही. पण एकदा शिक्का बसल्यानंतर त्या ऍक्टरला किती नुकसान होतं पुढे जाऊन? मला वाटत नाही, कारण माझ्यावर तो शिक्का अजून बसला नाहीये की या कंपूचा असं म्हणून. मला असं कोणी घेतच नाही, कारण का मला एखादी गोष्ट नाही आवडली तर मी हा आपला कंपू आहे म्हणून ह्याच्याबद्दल चांगलंच बोला. हा माझा पॅटर्न नसल्यामुळे बहुतेक मला कोणी कंपूमध्ये घेत नाही. पण ह्याचं खूप नुकसान आहे. म्हणजे बरेचदा आपल्याला असं वाटतं की अरे किती मिसकास्ट आहे, जस्ट बिकॉज तू त्या फेवरिझम मधला आहेस म्हणून तुला हा रोल दिलाय, हे असं दिसतं रे. ओके. आणि मे बी तेही खूप नुकसानीची गोष्ट आहे असं मला वाटतं की म्हणजे आपला पिक्चर, आपलीच माणसं, आपलेच ॲक्टर्स, मग तो तुम्हीच बघा. तुम्हाला बघा पण तुमच्याच ग्रुपनी, असा मग तो पॅटर्न होत जातो. आणि मला असं वाटतं म्हणजे ही काय नाटक कंपनी आहे का? पूर्वीच्या काळी कसं होतं की नाटक कंपनी होती, तिथे एक 10-12 लोक तिथे कायमस्वरूपी वाहिलेली होती की मग फिरून फिरून आज हे कपडे घालून तू हा रोल कर, तू आज ते कपडे घालून. आता त्या गोष्टीची गरज नाही आहे ना. एवढे ॲक्टर्स आहेत, एवढे अपकमिंग ॲक्टर्स आहेत, एवढे चांगले मेकर्स आहेत. का तुम्हाला तेच जस्ट बिकॉज यू लाईक? लोकांना काय आवडतं त्याचाही विचार करा ना, किंवा लोकांना काय आवडू शकतं. बरोबर. म्हणजे लोकांमध्ये ओरड अशी पण येते की समजा एखाद्या दिग्दर्शकाचा पिक्चर त्यांनी समजा अनाऊन्स केला, लोकांना माहित असतं की हे 4 चेहरे ह्याच्यामध्ये दिसणारच आहेत. वेअर ॲज त्या रोलमध्ये, त्या चित्रपटाच्या स्टोरीमध्ये एका वेगळ्या कंपूमधल्या अभिनेत्याला जर त्यांनी घेतलं असतं तर तो रोल त्यांनी फुलफिल केला असता ऍक्च्युअली. म्हणजे लोक हे लिहितात, फेसबुकवर लिहितात, आणि तरी म्हणजे हे मग बघायला असं विचित्र वाटतं. हो. आणि हे फेवरिझमचा हा मोठा किडा आहे रे. म्हणजे मराठीमध्ये तर फारच जास्त आहे. म्हणजे आता तू माझ्या बाबतीत उलटं घडतं. म्हणजे लोकांना असं वाटतं अरे हे तर किती चांगले फ्रेंड्स आहेत, म्हणजे आता याच्या पुढच्या प्रोजेक्टमध्ये ही नक्की असेल किंवा हिच्या पुढच्या प्रोजेक्टमध्ये हा नक्की असेल, आणि मी नसते त्याच्यात.
म्हणजे बरेचदा माझ्या घरचे स्पेशली माझ्या नवऱ्याने मला हे केलं की अगं तू इतकं हे एक्स आता ब्ला 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 हे नाव सतत घेत असते की तुम्ही एवढे चांगले मित्र आहात, तुमच्या एवढ्या चर्चा चालतात, तुमचं त्याला काही अडलं, माझं वाचन खूप आहे त्यामुळे कोणाला काही अडलं तर रात्री अपरात्री फोन येतात किंवा उलटंही मलाही एखादं काही काम असेल तर मी फोन करते. पण उद्या जेव्हा तो माणूस पिक्चर बनवतो त्यात तू का नसतेस? अच्छा. जर का तुम्ही एवढे चांगले होमली फ्रेंड्स आहात, अगदी हे आहे, अगदी घट्ट तुमचा मैत्री आहे, तर मग त्याच्या पिक्चरमध्ये तू कशी नाहीस? अच्छा. हे सुद्धा प्रॉब्लेम आहेत. प्रत्येकजण त्या दुसऱ्या कंपूमध्ये जायला प्रयत्न करत असतं की तिथे गेल्या की अपना नैया पार लगा दी असा एक फील त्यांना येत असावा. आणि आहे ना डॉमिनेशन आहे त्या गोष्टीचं. म्हणजे तू त्याच्याकडे काम करतेस बघ ते हे असे, अरे बाबा तू देतोयस का मला काम? नाही ना. तू करिअर बनवतोयस का माझं? मग मी थांबते इथे. पण तू माझं करिअर बनवणार नाहीस आणि मी दुसरीकडे काम करते. बघ अश्विनी तू मैत्रीणेस म्हणून सांगतोय, अरे मैत्रीणेस तर मग तू मला काम देतोयस का? म्हणजे मी पण देणार नाही आणि दुसरीकडे आणि मी मैत्रीण म्हणून मला खूप मित्र इंडस्ट्रीच्या बाहेर पण आहेत. मला काम हवंय जे इंडस्ट्रीतच हवंय. मी इथे मैत्री करायला आलेले नाही, मी इथे काम करायला आले आहे. इतकं क्लिअर आहे हे. इंडस्ट्री कुठलीही असो, इंडस्ट्रीसोबत त्याच्या मागे मागे एक येणारा शब्द आहे आणि सगळ्यात कॉन्ट्रोवर्शियल असेल मे बी इंडस्ट्रीच्या अवतीभोवतीचा शब्द कास्टिंग काउच. मराठीमध्ये कास्टिंग काउच किती आहे ना? नाही असं हे बघ, जिथे व्हाईट आहे ना तिथे कुठेतरी ब्लॅक आहे. ओके. इट इज ऑलवेज देअर. फक्त मला असं वाटतं एक तर मराठीमधल्या लोकांची हिंमत थोडी, किंवा माझ्या बाबतीतही असेल मला घाबरत असतील तर ते अगदीच शक्य आहे, पण मराठीमधली लोक मे बी डायरेक्ट नाही आहेत. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आता मी एका मीटिंगला, आता तू एक दिग्दर्शक आहेस, हां मी तुला भेटायला आले की अरे सर तुमचं असं असं प्रोजेक्ट बनतं आहे तर प्लीज आय एम इंटरेस्टेड आणि सांगा हां मला वगैरे वगैरे. हे करून मी घरी गेल्यावर मला एक मेसेज येतो, अरे तू आज खूप छान दिसत होतीस. अरे माहिती आहे मला, मी एका दिग्दर्शकाला भेटायला नाही तर मी गबाळ्यासारखी येणार आहे का? मी छान दिसेल अशीच येणार आहे कारण मला काम हवंय. पण हे तू मला समोर सांगू शकत होतास ना. सर्वेश तू तेव्हाच का नाही बोललास की तू चांगली दिसत होतीस? का तुला नको आहे चांगलं दिसणारं इंडस्ट्रीमध्ये? मी आत्ता जाऊन वाईट दिसून येऊ शकते. हा जो आहे ना अंडर करंट तो फार डेंजरस आहे. म्हणजे माझ्या मनात, माझ्या म्हणजे कुठल्याही फिमेल ॲक्टरच्या मनात हे सोडून द्यायचं की आपण खूप छान दिसतोय आणि याला रिस्पॉन्ड केलं तर आपलं काम पुढे जाणार आहे, काय याला रिस्पॉन्ड केलं नाही तर आपण सेफ राहणार आहे. हा डायलेमा प्रत्येक मुलीच्या मनात कोणी ना कोणी मराठी इंडस्ट्रीमध्ये पेरत असतं. त्या मुलीचा रिप्लाय ही त्याच्यावरची पुढे जाणारी पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह पुढे जाणारी गोष्ट असते. ज्याला काम द्यायचं ना तो तुला एका पहिल्या भेटीत सांगतो की थांब आपण माझा लुक टेस्ट करूयात, हे करूयात, ते करूयात. किंवा महेश सरांसारखं एखादं असतं की डायरेक्ट ते तुम्हाला मला शिवाजी पार्कमध्ये मी त्यांच्याबरोबर पहिल्यांदा काम केलं. डायरेक्ट त्यांनी वरणभातचं मला याच्यासाठी नरेशनसाठी बोलवलं. इतकं क्रिस्टल क्लिअर असतं. ज्याला काम द्यायचं तो छान दिसत होतीस ना, काय करतेस, हे काही करत नाही. जो माणूस कामानी कनेक्ट असतो तो कामाचंच बोलतो, कामापुरतंच बोलतो. हां तुझं काम आवडलं तर तोंडावर अरे मस्त, आणि नाही आवडलं तर बिंडो गेस का तुझं डोकं कुठे, इतपत बोलू शकतो. पण हे जे अंडर करंट्स आहेत ना हे मराठीमध्ये झालं का जेवण, हा जो एक आहे मराठीचा किडा तो खूप दाहक आहे माहिती आहे का. म्हणजे ना संदिग्धता, म्हणजे मी तर असं काही बोललो नाही, असं झटकायलाही तयार. म्हणजे मी तर म्हणते अरे एवढं डेअरिंग तरी दाखव की हा बाबा की मला तू आवडलीस आणि इफ यू आर रेडी टू डू दिस आय एम रेडी टू कास्ट यू. इतपत पण हिंमत नसते. तो प्रॉब्लेम असतो की हा जो असतो ना की अरे बापरे आता ह्याला काय रिप्लाय द्यावा, आता कसं, म्हणजे आता ह्याला रिप्लाय नाही दिला तर आपण एकदम त्या याच्याच बाहेर जाणार, आणि याला पॉझिटिव्ह रिप्लाय दिला तर ह्याला वाटेल की हां म्हणजे आय एम इन फॉर इट. तर हे मेजर इश्यूज आहेत मराठीमध्ये आणि आहेच आहेत. तुझं असं झालंय कधी की सुंदर दिसत होतीस याला रिप्लाय न दिल्यामुळे काम गेलंय? अरे खूप. मला रादर सुंदर दिसत होतीस याच्यातच कळतं की हे काम होणार नाहीये. अच्छा म्हणजे मेसेज आल्यानंतर समजायचं की हा पिक्चर आपल्यासाठी नाहीये. मी तुला खरं सांगते की देवदयेनी इतके सुंदर एक्सपिरियन्सेस आहेत ना
म्हणजे फॉर दॅट मॅटर मी महेश कोठारेंना पछाडलेल्याच्या वेळेला भेटायला गेले. आय वॉज इन कॉलेज. तिथे गेले आणि त्यांनी मला सांगितलं की असं असं पिक्चर आहे आणि असं असं तू असं कर, तुझी उंची किती आहे, हां मग श्रेयसला ओके होईल असं म्हणून त्यांनी तिथे माझं कास्टिंग केलं. किंवा पहिली सिरियल संतोष कोल्हे माझे मेंटॉर होते, ते माझ्या एका मी भरतनाट्यम करते, त्यांनी एका मला कार्यक्रमात बघितलं, त्यांनी मला ती सिरियल दिली. फक्त त्यांनी लुक टेस्ट आणि या गोष्टी हे केल्या. मांजरेकरांचं तर इतकं सुंदर उदाहरण आहे की मी एका कास्टची रिप्लेसमेंट म्हणून ते शिवाजी पार्क करायला गेले. म्हणजे मला इतका छोटा रोल मी नाही करणार वगैरे असा मास करून झाला होता, पण त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता. ती जी मुलगी काम करणार होती तिचा ॲक्सिडेंट झाला. असं म्हटलं चला गरजेचं आहे, म्हणजे त्यांचं शूटिंग अडलं आहे म्हणून मी ते शूटिंग करायला गेले आणि सरांना माझं काम आवडलं आणि त्याच्यानंतर वरण भात घडला. या सगळ्या विश्वास जोशींकडे मी 3 फिल्म्स केल्या आणि प्रत्येक वेळेला म्हणजे विश्वास सर मला कलर्सच्या एका पार्टीमध्ये भेटले. ते म्हणले असं असं माझ्या ह्याच्यामध्ये रोल आहे, करशील का वगैरे वगैरे. फक्त तो असं कामवालीचा रोल आहे. आय नो यू आर व्हेरी मॉडर्न, यू आर व्हेरी पॉलिश्ड पर्सन, पण मला समोर वाटतंय तू तो रोल करावास. आणि मी व्हॉट्सअप लग्न केलं आणि व्हॉट्सअप लग्न केल्यानंतर लागोपाठ मी विश्वास सरांबरोबर आत्ता फुलराणीपर्यंत मी त्यांच्याबरोबर काम करत होते. त्यामुळे मला ते इतपत कळलंय की ज्याला काम द्यायचं असतं ना तो देऊन टाकतो. छान दिसतेस असे जे होतात ना त्या गोष्टी घडणार नसतात. अजून एक मुद्दा मला तर सांगितला तुला पटलेलं आहे. नाही पटलंय म्हणूनच पुढे चाललोय मी की एक मुद्दा सांगितलं होतास की मराठी इंडस्ट्रीमध्ये फिमेल म्हणजे ॲक्ट्रेसेस आहेत ज्या त्यांचा हॉटनेस हँडल करायची कॅपॅसिटी नाही आहे असं काहीतरी तू बोलली होतीस वरचे. नाही माझं म्हणणं आहेच आहे, मराठी इंडस्ट्रीमध्ये हॉट फिमेल्स प्रेझेंटच करता आलेल्या नाही आहेत. एक ती फक्त अंकुशनी सई ताम्हणकरला नो एंट्रीमध्ये प्रेझेंट केलं होतं, विच वॉज मार्वलस. त्याच्यानंतर कुठे काय मग मी काही प्रमाणात म्हणेन की वरण भातमध्ये मीच एक सरप्राईज एलिमेंट होते. द हॉटनेस इन सोबर पर्सनॅलिटीमधनं रिफ्लेक्ट होणारा हॉटनेस किंवा हे. पण मराठीमध्ये उंच हॉट बोल्ड सुंदर बायका त्या ज्या पद्धतीने प्रेझेंट करायला हव्यात अशा कोणी केल्या नाही आहेत. ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणजे फॉर दॅट मॅटर आता तू परत म्हणशील की साऊथ इंडियन इंडस्ट्रीवर माझं खूप प्रेम आहे, तर ते आहे, माझं पण आहे, ते आहे. इवन मोर दॅन बॉलिवूड आय लाईक दॅट इंडस्ट्री. मणिरत्नम सरांचा PS1 PS2 तू बघितला असशील. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ऐश्वर्या राय प्रचंड ब्युटिफुल आहे, पण तिला काय प्रेझेंट केलंय, तिच्यातला तो सेन्शुअसनेस, पण ती राणी पण आहे. म्हणजे तेही तो पण बॅलन्स आणि हे किती ते सुंदर तिचं दिसणं कसं सुंदर वापरून घेतलेलं आहे. हीच ऐश्वर्या धूम 2 मध्ये होती, कसली बोल्ड आणि हे. म्हणजे एक स्त्री किती वेगळ्या वेगळ्या प्रकारे किती सुंदर दिसू शकते हे मराठीला कळलं नाही आहे असं मला वाटतं अजून, किंवा मराठी मेकर्सना. किंवा मग मराठी स्त्री म्हणजे आता ही सोशिकच असली पाहिजे, किंवा मग ती बंड करूनच उठली पाहिजे, किंवा मग ती एक तर ती वॉरियर असते नाही तर ती सोशिक असते. त्याच्यामध्ये तिचं स्त्रीत्व अजून म्हणावं तसं दाखवलं गेलं नाहीये मराठी. सीन्स आणि या सगळ्यामुळे कॉन्ट्राव्हर्सी उगाच अंगावर ओढून घ्यायची नसते म्हणून त्या विषयाला कोणी हातच घालत नाही. गरज नाहीये ना एवढं हॉट सीन्स करायची. तू एक स्त्री सुंदर दिसते कुठल्या प्रकारे. PS2 बघितलास ना, ऐश्वर्या राय लुक्स हॉट पण ॲट द सेम टाइम यू नो शी इज क्वीन. करेक्ट. शी इज बीन प्रेझेंटेड लाईक दॅट. तेच मी म्हणते की एक तर मग तुम्ही एकदम थिल्लर आणि चीप ह्याच्यात दाखवाल, म्हणजे प्रत्येक वेळेला काय सईसारखं कोणी बिकिनी घातली पाहिजे गरजेचं नाहीये यार. एखादी स्त्री साडीमध्ये पण हॉटच दिसते. तुम्ही तिला तसं द्या, तो रोल द्या, तसं तिला प्रेझेंट करा. म्हणजे हेच मराठी वेबमध्ये काही प्रमाणात दिसायला लागलंय बघ चांगल्या प्रकारे. म्हणजे आता माझंच प्रमोशन असं नाही करत आहे मी, पण तू हे बघू शकतोस. आत्ता सौभाग्यवती सरपंच आमची जी आता सिरीज चालू आहे की 2 वेगळ्या वेगळ्या बायका, म्हणजे एकीला जे मी कॅरेक्टर प्ले करते की ती अगदी खेडेगावातली आहे तरी तिला मॉडर्न असण्याची एक खाज आहे. आवड नंतरच आहे की मी कशी मॉडर्नच आहे कुठे गेले तरी, आणि मी खरं मुंबईतच असायला हवे होते पण मी आता डोणगाव बुद्रुकमध्ये. ही सुरुवात आहे असं मी म्हणेन. पण ज्या पद्धतीने तिथे फिमेल कॅरेक्टर पोर्ट्रे होतात ना
तसे इथे होत नाहीत असं मला वाटतं. म्हणजे ते पुष्पा 2 अख्खा तो पुष्पा नाचत 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 असतो, पण ते एक सीन ते त्या बाईला असा देतात की ती पूर्ण म्हणजे तिची महती की ती बाबा काय या पिक्चरमध्ये हे कळते. हा इम्पॉर्टन्स किंवा हा एक प्रेझन्स मराठीमध्ये नायिकेला मिळत नाही असं मला वाटतं. व्हॅरॅज मी वरण भातमध्ये तर नायिकाच आहेत सगळ्या, पोरं छोटी छोटी आहेत, बाकी छायाताई, मी, काश्मीरा. तसं पाहायला गेलं तर 3 बायकाच त्या 2 मुलांशी सगळ्यात जास्त इंटरॅक्ट होणाऱ्या आहेत. म्हणजे इतकं सुंदर हे केलं. म्हणजे तुम्ही दिलंत काम तर चांगल्या प्रकारे पार पाडू आम्ही, पण तसं द्या, छान एक प्रेझेंट करा. जशी जी एक नायिकेची जी एक जागा आहे पिक्चरमधली ती सशक्त होण्याची गरज आहे असं मला वाटतं. ओके, ॲक्सेप्टेड. एक मराठी प्रेक्षकांची अजून एक खंत आहे कायम, जी माझ्या सगळ्यांचीच आहे, की मराठीने अजून बॉलिवूडला सुपरस्टार का दिलेला नाही कुठलाच. पण बॉलिवूडला आपण का सुपरस्टार द्यायचा? इथे आपल्या इथे आधी सुपरस्टार व्हायला पाहिजे. इथे मला एक सांग की हा मराठीचा सुपरस्टार आहे असं नाही होत आहे, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. नाही, याचं कारण असं हे वाटण्याचं की सगळं बॉलिवूड मुंबईतनं रन होत आहे. एक्झॅक्टली. जिथे मराठी माणूस आपण फार झेंडे लावतो, पण मराठीने अजून म्हणजे असं अगदी हे वाईट वाटेल फिल्म इंडस्ट्रीमधल्या मराठीतल्या लोकांना की मराठीत सुपरस्टार व्हायचं का, कारण हिंदीमध्ये जाऊन नोकराचं काम मिळवायचं आहे. हे दिसतंय लोकांना डोळ्यासमोर. काहीतरी एखादा थातुरमातुर रोल मिळतो तिकडे, त्याच्यामध्ये आनंदी असतात आणि मग त्यांना फार भारी वाटतं आणि मग मग असं स्टेटमेंट देतात की मला नाहीये हिंदीमध्ये इंटरेस्ट, आय एम हॅपी इन मराठी. हे तर हे इतकं फेक स्टेटमेंट आहे ना, कोल्ह्याला द्राक्ष आंबट. हे इतकं फेक स्टेटमेंट आहे की कोणाला अरे मला उद्या तेलुगू फिल्ममध्ये काम मिळालं तर मला करायचंच आहे, मला उद्या हिंदीमध्ये काम मिळालं तर मला करायचंच आहे. मे बी त्यासाठी लागणारी जी एक सातत्याने जे प्रयत्न लागतात ते आपल्याकडे कुठेतरी मिसिंग आहेत असं मला वाटतं. म्हणजे मी एका खूप मोठ्या दिग्दर्शकाचं एक 1-to-1 मोठा दिग्दर्शक आहे जो एक ऐतिहासिक चित्रपट बनवत होता आणि त्यातल्या एका कॅरेक्टरसाठी त्यांनी मला बोलवलं होतं. सो अक्रॉस द टेबल टॉक आहेत. तर त्यांनी तेव्हा सांगितलं की माझी फार इच्छा होती की या चित्रपटामध्ये मेन रोलमध्ये कोणीतरी मराठी मुलगा असावा, पण मी जी सगळी ऑडिशन्स घेतली, जर का तुम्हाला माहिती आहे की तुम्ही कुठल्या प्रकारच्या ऑडिशनसाठी येत आहात, तर कुठल्याही मराठी मुलाची त्या प्रकारात तयारी नव्हती. अच्छा. की जर का तुला माहिती आहे की मला कुठल्या रोलसाठी मी बघतोय, तर तू किमान त्या रोलची तयारी करून येशील किंवा तसा माझ्यासमोर येशील. अच्छा. किंवा तुझ्या भाषेत किंवा ह्याच्यात तो हे दिसेल. जेव्हा एखादा एवढा मोठा दिग्दर्शक बोलवतो तेव्हा मग म्हणे शेवटी मी एका मोठ्या हिंदी स्टारचं नाव अनाऊन्स केलं आणि मग माझ्याकडे फायनान्सर्सचे पैसे ओतले जायला लागले. ही माझी इच्छा होती की मराठी मुलांनी काम करावे, पण मराठी मुलाची इच्छा नव्हती की एका हिंदी ऐतिहासिक चित्रपटामध्ये मी त्याच्यामध्ये मेन रोल करावा. आणि हे मला अत्यंत पटलं, कारण रोहिणीताईंनी मला ही खूप छान गोष्ट सांगितली होती. रोहिणीताईंनी तर सगळ्याच भाषांमध्ये सगळीकडे काम केले. तेव्हा त्यांनी मला प्रकर्षाने सांगितलं होतं की जेव्हा गांधी या चित्रपटासाठी मला ऑडिशनला बोलवलं होतं तेव्हा आय मेड शुअर की मी ब्लाऊज पण फुल स्लीव्हचं घालून जाईन. ओके. म्हणजे तू ज्या चित्रपटाच्या ऑडिशनसाठी चालला आहेस ते इतकं तुला माहिती आहे की मला कस्तुरबांची ऑडिशन द्यायची आहे का, ओके मग मी हे करून जाईन, मी फुल स्लीव्हचे ब्लाऊज घालून जाईन, मी पांढरी साडी नेसून जाईन. ते तिथे लुक टेस्टला देतील ती गोष्ट वेगळी, पण मी आल्या माणसाला वाटवायचे अरे हिअर कम्स माय कस्तुरबा. हे तुम्हाला पहिला कॅमेरासमोर वेगळा कायापालट होतो तुमचा, ही गोष्ट वेगळी आहे, पण तुम्ही ती भूमिका जगण्यासाठी आतुर आहात हे कुठेतरी कन्व्हिन्सिंग वाटलं पाहिजे. मला असं वाटतं ती तयारी कमी पडते आहे मराठीमध्ये. आणि मराठी लोकांसाठी मे बी बिकॉज ऑफ मराठी मूवीज कन्सिडरिंग इन बिझनेस त्यांना फायनान्सर्स मिळवायला तेवढा त्रास होतो. एखाद्या मराठी माणसाला घेऊन पिक्चर करायचा म्हणला तर मे बी त्यांच्याकडे येणारा जो फायनान्स असतो ना तो कुठेतरी अफेक्ट होतो. अच्छा. असा एक सूर मी ऐकलाय. ओके. फायनान्सचा विषय निघालाय तर एवढ्यात 5-6 वर्ष पण नाही, अगदी 2-3 वर्षांपासून मराठी मूवीज लंडनमध्ये फार शूट होत आहेत. काय सीन आहे लंडन?
मला तुला तसं सगळं माहितीये. वरचेवर हे जे उत्तर- हे बघ आहे. ना, ऐक ना, मला माहिती असणारी उत्तर माझ्याकडे या सगळ्या प्रश्नांची वरचेवर माहित असणारी उत्तर हे आहेत तुला की ना जे सगळी कुठल्या तरी गीता माहितीये, तुला ती रेड्याच्या तोंडून बदबून घ्यायची आहे, बाकी काय नाही. नुसतं कॉन्ट्रावर्सी देखे जावाज. अरे हे जगमान्य आहे की लंडनमध्ये सबसिडी मिळते फॉर रिजनल मूवी. अच्छा. आणि मज्जा अशी आहे की आपल्याकडचे हिरे असेल की समजा 10 रुपये सबसिडी असेल तर म्हणजे 10 रुपये हे तुमच्या ओव्हरऑल सिनेमासाठी मदत म्हणून त्यांनी जाहीर केलेत, पण आपण तर 7च रुपयात पिक्चर बनवतो ना तिथे जाऊन. ओके. आणि त्यामुळे आपण 10 रुपये घेऊन येतो तिकडनं. त्यामुळे तो पिक्चर चालो न चालो, डब्यात जाओ खड्ड्यात जाओ, आपल्याला फरकच पडत इकडे नाही. अगरबत्ती फार मोठी लावतात पण की मराठी पिक्चर लंडन पर्यंत पोहोचला वगैरे. अरे ते पोचला, सबसिडी घ्यायला पोचला. तेवढा मला एक सांग, म्हणजे एक झिम्मा सोडलं तर एक उदाहरण दे की तिथला पिक्चर खूप चाललाय. खरंय. किंवा चांगला आहे. जिम्मा जेन्युइनली चांगला पिक्चर होता. मी म्हणलं कुठला पिक्चर चाललाय किंवा चांगला आहे, दोन्हीची उदाहरण दे. चांगलं असणं पण मॅटर करतं ना, चालणं सोडून दे, चांगला पण नाही. मला असा विचार आला होता मध्यंतरी की समजा एखादा माणूस लंडनला जाऊन त्याचा मूवी प्रोड्यूस करतो, एवढा खर्च लावतोय, तर त्यांनी जीव ओतून पळायला पाहिजे मागे की भाई मी लंडनला जाऊन शूट करून आला, माझे चित्रपट बघा. पण मी आत्ता या विषयासंदर्भात रिसर्च करत असताना काही मूवीज दिसले की शूट लंडनला झालेत पण कधी आले कधी गेले कळलंही नाही. हो, ते लंडनला जाऊन आल्यासारखंच आहे. तो पिक्चर येतो जातो, आपल्या पासपोर्टवर शिक्का, या पलीकडे त्याच्यामध्ये काहीही घडत नाही. इकॉनॉमिक गणित सुटलेलं असतं त्यांचं. हो, ते पैसे घेऊन बसलेले असतात. खरं ऍक्टर्सना, परत माझं म्हणणं तेच आहे की ऍक्टर्सना कळलं पाहिजे की तुम्ही 1.5 महिना तिथे घालवताय, एवढं काम करताय आणि त्या पिक्चरचं भवितव्य नाही आहे, देन वाय यू आर वेस्टिंग जस्ट लंडन बघायला. बॉस, तो इथे काम करा, इथे भरपूर कमवा आणि फिरायला जा ना लंडनला. ते जास्त प्रेस्टिजियस पण नसणार आहे का? पण तेच आहे. पण आय गेस आता ते त्यांच्याही लक्षात आलेलं आहे की दुगुना लगान दे चुके हम लोग. एक अजून गणित मला समजत नाही, ते तू समजव मला. की अनेक प्रोड्युसर्स असे आहेत की एक चित्रपट काढतात, डब्यात जातो, तरी दुसरा काढतात, डब्यात जातो, तरी तिसरा काढतात, डब्यात जातो, डब्यात घालायलाच काढतात. सीन काय हा, म्हणजे पैसे लोकांना अति झालेत किंवा नाही. दुर्दैवाने कसं आहे ना, बरेचसे लोक ही इंडस्ट्री, कारण का अनप्रेडिक्टेबल इंडस्ट्री आहे. म्हणजे तुला माहिती असतं की आज तू इथे काहीतरी मेहनत केलीस आणि तू इथे काहीतरी एक मातीचं मडकं बनवलं आणि मग तू ते विकायला जातो. पिक्चर ही गोष्ट अशी आहे की जेव्हा एखादा माणूस पैसे लावतो तेव्हा त्याला काहीच माहिती नसते यातनं मडकं निघणार आहे का रांजण निघणार आहे. तर मोस्ट ऑफ द दुर्दैवानी लोकांना आपले स्वतःचे लॉसेस दाखवायला ही इंडस्ट्री खूप कन्व्हिनियंट वाटते. बरं. म्हणजे बऱ्याच लोकांचा ब्लॅक मनी किंवा हे जो असतो की ज्यांना तो लॉस दाखवायचा असतो की हां आता मी इथे डुबलो. तर बऱ्याचशा लोकांनी मराठी इंडस्ट्रीचा किंवा कुठल्याही फिल्म इंडस्ट्रीचा वापर या गोष्टीसाठी केलेला आहे. ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे आणि माझ्या डोळ्यासमोर उदाहरण आहेत. मी अजिबात असं अंधारात तीर चालवत नाही. माझ्या डोळ्यासमोरची उदाहरणं आहेत की लोकांना ब्लॅकचा पैसा तो व्हाईट झाला आणि तो चालला तर वेल अँड गुड, पण अदरवाईज काही नाही तर हा लॉस दाखवून बरेचसे त्यांना फायदे होत असतात. किती अशी लोक आहेत की जी कुठे कुठे जगभरात जाऊन पिक्चर करतात आणि ते आय डाऊट ते स्वतःही बघत असतील स्वतःचा पिक्चर आणि त्यांना त्याच्यावर त्याच्यासाठी फायनान्सर्स आणि हे मिळत असतात. सलग आत्ता झालं, दुसऱ्यांदा झालं, तिसऱ्यांदा झालं. एवढे पैसे कोणाकडे आहेत की 1 तासही न चाललेल्या मेकर्सला आम्ही एवढा स्ट्रगल करतोय, आम्हाला कोणी ॲड बनवायला एवढा स्ट्रगल आहे. म्हणजे कार्टविलसारख्या कंपनीसाठी ॲड्स बनवून सुद्धा आम्हाला प्रत्येक वेळेला ॲड बनवायला सुद्धा प्रेझेंटेशन याव त्याव द्यावं लागतं. आणि ह्यांचा पिक्चर एक 15 मिनिटात जर का थिएटरवरनं उतरतो आणि तरी त्यांना पुढच्या पिक्चरसाठी माणसं फायनान्स घेऊन रेडी आहेत, पण त्यांची इच्छाच आहे की हे चालू नये आणि हा मला लॉस दाखवता यावा. हां, असं कारण असेल तर कधी मिळणार ना बॉलिवूडला मराठीतून सुपरस्टार. एक्झॅक्टली. मग कधी कधी मला असं वाटतं म्हणूनच बहुतेक नवीन मेकर्सना देत नसतील, कारण अरे बापरे यांचा पिक्चर चालला तर मी लॉस कसा दाखवू. या सगळ्या तुझ्या उत्तरांवर मी जरी हसत असलो ना तरी एक मराठी प्रेक्षक म्हणून, चोखंदळ प्रेक्षक म्हणून, मी स्वतः कलाकार असणाऱ्या घराच्या बॅकग्राऊंडमधून येतो, तर ही खंत आहे ॲक्च्युली. आणि ती खंत आता एवढी वाढली ना मराठी लोकांची की चिडचिड व्हायला लागली त्याच्यामुळे की का बरं आपली इंडस्ट्री, म्हणजे दादासाहेब फाळकेंचं नाव घेतो आपण,
बाहेर आम्ही सांगतो की बॉलिवूडची स्थापना मराठी माणसाने केली, अरे पण त्याच मराठी माणसाचा मूवी आज कुठे? अनेक कॉन्ट्राव्हर्शियल किंवा चर्चा घडवतील असे मुद्दे तू सांगतेस. अजून एक आरोप मराठी लोकांमध्येच एक इंडस्ट्रीवर केला जातो, कास्टिझमचा. कास्टिझमचे कंपू किती आहेत इथे? आहेत ना. अशाच एका प्लॅटफॉर्मवर काही लोकांनी हे क्लिअर केलेलं आहे की हां, तुम्हाला फक्त कामं मिळतात, आम्हाला कामं मिळत नाहीत वगैरे वगैरे. बरं. माझं तर उलटं म्हणणं आहे की काही ज्या टीम्स आहेत तिथे तर ही शुद्ध भाषा आणि प्रमाण भाषा चालतच नाही. म्हणजे यातलं नक्की सफरर कोण आहे हे बघायला पाहिजे ना. की कास्टिझम या नावाखाली मे बी सगळ्यात जास्त सफरर आपणच होत. म्हणजे मी प्रमाण भाषा बोलते किंवा मी पुण्याची आहे, ही माझी चूक आहे असा फील दिला जातो की हे खूप पॉलिश. बरं, मी इंग्लिश अँकरिंग, इंग्लिश होस्टिंग करते, तर त्यातही लोकांना प्रॉब्लेम असतो. म्हणजे फार मराठी पण हे फार काय म्हणतात सोयीने वापरली जाणारी गोष्ट आहे. म्हणजे एखाद्या, आता एक उदाहरण, माझंच उदाहरण देते. तू आता फेसबुक पोस्ट माझ्या हे केलेल्या आहेत. मी ऋषी कपूर गेले, त्याच्यानंतर इरफान गेले, त्याच्यावर मी काही पोस्ट टाकल्या होत्या की ही माझी अत्यंत लाडकी व्यक्तिमत्व होती. आणि त्याच्यावर एका प्रतिथयश नटानी मला मेसेंजरवर येऊन बोललं होतं की तुम्ही असं, आणि इथे लोक इकडनं तिकडनं येऊन काम करतायत, तुम्हाला त्यांच्याविषयी काही वाटत नाही, ते टाचा घासत हे करतायत कारण तुम्ही प्रिव्हिलेज्ड आहात. मी प्रिव्हिलेज्ड आहे? मी आज उठून पुण्यातून जाऊन मुंबईत काम करते, तर मुंबईतही काही माझं कोणी बसलं नव्हतं मला तिथे काम द्यायला किंवा माझं तिथे राहणं खाणं बघायला. मीही स्ट्रगलच केला आहे. पण तुम्ही करता तो स्ट्रगल आणि आम्ही करतो ते आम्हाला काय ते मिळतंच तुम्हाला. ही जी वागणूक आहे ना, ती जास्त हीन वाटते मला. माझ्या स्ट्रगलला तुम्ही किंमतच देत नाही. तुम्हाला असं वाटतं की बिकॉज मी आहे, माझ्या नावाचं तुम्हाला असं वाटतं की माझं नाव हे आहे म्हणून मला सगळ्या गोष्टी इझी मिळतात. नाही आहे असं. आज जर का एक, आता अगेन तू नाव बदलू शकतोस की आज एक नागराज सरांच्या पिक्चर्सची मी फार मोठी फॅन आहे, पण मला माहिती आहे ते मला काम देणार नाही आहेत. ओके. कारण त्यांना असलेली भाषेची किंवा ह्याची गरज वेगळी आहे. त्यांच्या पॅटर्नमध्ये मी बसत नाही हे मला माहिती आहे. पण म्हणून मी त्यांना हां तुम्ही असंच करणार असं म्हणायला नाही जाणार. कारण त्यांच्या कामाचा तो पॅटर्न आहे, त्यांच्या कामाची ती रिक्वायरमेंट आहे. तसंच आहे ना की जर का आज सिरियल्समध्ये किंवा आज काही प्रमाणात मराठी पिक्चरमध्ये जी एक सर्वसामान्यता भाषा बोलली जाते ती हीच आहे. म्हणजे ती प्रिव्हिलेज नाही आहे, ती ओरिजिनल आहे. त्यासाठी मी काही प्रयत्न करून, म्हणजे आता फॉर दॅट मॅटर एका पिक्चरसाठी, आता सौभाग्यवती सरपंचसाठी मी सगळी ती वऱ्हाडी भाषा बोलली आहे, विदर्भातली भाषा बोलली आहे, शिकून घेतली मी आणि अत्यंत गोड भाषा आहे. किंवा घे डबलसाठी मी आगरी भाषा बोलली आहे. अश्विनीताई कुलकर्णी आगरी भाषेचा अभ्यास करताना बघणं हे अत्यंत विलोभनीय दृश्य होतं. इतक्या लोकांनी त्याची मजा घेतली आणि हसलेत माझ्यावर. पण मी ती सगळी प्रोसेस एन्जॉय केली आहे आणि त्या भाषेवर मी तितकंच प्रेम केलं, त्या भाषेला मी तितकं सिरियसली घेतलं आहे परफॉर्म करताना. सेम विदर्भातली भाषा बोलताना परफॉर्म करताना मी ती अत्यंत सिरियसली आणि अत्यंत रिस्पेक्टफुली घेतलेली आहे. मग मला असं वाटतं मग माझ्या पुण्याचं असण्यावर किंवा माझ्या भाषेच्या शुद्धतेवर आक्षेप असण्याचं लोकांना काय कारण आहे? माझी आवड जर का ऋषी कपूर आणि इरफान आहे तर त्याच्यावर आक्षेप असण्याचं लोकांना कारण काय? हे कुठेतरी माझ्या असण्याचा राग आहे जो या वेगवेगळ्या कारणांनी बाहेर पडतो. ओके, असं मला वाटतं. म्हणजे कोणी तोंडावर हे बोलणार नाही की हा कास्टिझममधनं आलेला राग आहे. नाही, तुमचं हे असंच, तुम्हाला ना तुला हेच आवडणार. अरे मला आवडतात, ही माझी चूक नाही आहे. पण हे जे एक जनरलाइज जजमेंटल होतात आपल्या बाबतीत ते मी भोगलं आहे आणि ते आहे. अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे, पण ते आहे. ते आहे. म्हणजे आपण दुसऱ्याच्या चुकीच्या भाषेवर, मी लोकांच्या चुकीच्या इंग्लिशवर पण हसत नाही सर्वेश, कारण का मला असं वाटत नाही की इंग्लिश प्रत्येकाला यायलाच हवं. मी चुकलेल्या इंग्रजी भाषेवर हसत नाही, चुकलेल्या मराठी भाषेवर हसण्याचा प्रश्नच येत नाही, कारण का मराठी भाषा दर काही अंतरावर बदलते. पण
मला तसं बोलता येत नाही किंवा ही लई बामणी याच्यावरनं लोक मला हसलेत आणि हे मी सहन केलेलं आहे. जास्त त्याच्या डीप मध्ये जाऊया नको, कारण वरच्यावर टच त्रासदायक आहे तुलाही. मला काय टेन्शन नाही, मला प्रश्न विचारायचे फक्त आणि मला त्याच्यावर काही मतही व्यक्त करायचं नाही. असो, अजून इंडस्ट्रीमधले असे कुठल्या गोष्टी आहेत की ज्या जेन्युइनली खरंच मराठी इंडस्ट्रीला लोकांनी समजून घेतल्या पाहिजे, प्रेक्षकांनी समजून घेतल्या पाहिजे की या अडचणी आहेत आणि त्या पूर्ण हे व्हायला काही काळ अजून जावा लागेल? मला असं वाटतं ना, मराठी प्रेक्षकांनी जे घरात बसून स्वतःचं विश्व बनवलं आहे ना सिरियलच्या माध्यमातून, ते थोडंसं एक्सटेंड करण्याची गरज आहे. म्हणजे ते सिनेमा नाटकापर्यंत, म्हणजे ऑफकोर्स नाटकाला मराठी लोकांचं प्रेम असतंच, ते मे बी ते नाटकाचे प्रयोग सॅटर्डे संडेज असतात, त्या दिवशी सिरियल मे बी नसतात किंवा कमी असतात, त्या दृष्टीतनं येणार आहे. पण लोकांनी उठून बाहेर आलं पाहिजे रे. शेवटी कसं आहे ना की एक कला किंवा सिनेमा हे माध्यमच लोकांसाठीच आहे. जर का लोकांनीच त्याला रिस्पॉन्स दिला नाही तर त्याचा काहीच उपयोग नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं लोकांनीही समोर आलं पाहिजे. पण मला असं वाटतं की एखादी आता सोशल मीडिया इतका कार्यरत आहे आणि आता आपले आईवडीलसुद्धा आहेत रे सोशल मीडियावर. म्हणजे माझे बाबा फेसबुकवर आहेत आणि काय 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 टाकत असतात. चांगली गोष्ट आहे ही. जर का आता सोशल मीडियाचा वापर सगळ्या वयोगटातली लोकं करतायत तर एखादी कलाकृती आल्यावर त्याला शिव्या घालण्यापेक्षा थोडंसं की जर का तुम्हाला माहिती आहे की ही व्यक्ती हे बनवते ते बनवते, त्याला थोडासा एक सल्ला किंवा एखादं सजेशन किंवा हे करा किंवा करू नका, ह्या गोष्टी थोड्याशा आधी केल्या प्रेक्षकांनी तर चालण्यासारखं आहे. म्हणजे फॉर दॅट मॅटर बरेचसे पिक्चर्स की पोस्टर लॉन्च होतं की एखाद्या ह्याचं की हां बाबा ह्याच्याबद्दल मला माहिती आहे, जर का तुला त्याची काही मदत लागली तर मला सांग. सोशली हे जर का ही अशी मदत प्रेक्षक ऑफर करत असेल तर कुठल्या मेकरला आवडणार नाही की या विषयावर किंवा आमच्या इथे या गोष्टींची काही माहिती अवेलेबल आहे किंवा ही जी जागा तुम्ही म्हणताय की ती आमच्या इथपासनं जवळपास आहे, ही तुम्हाला काही त्याची मदत लागली तर वगैरे या ना पुढे. त्यातनं एक चांगलीच कलाकृती निर्माण होणार आहे आणि ती प्रेक्षकांसाठीच असणार आहे. कोणालाही वाटत नाही पिक्चर बनवावा आणि तो आपण आपल्या घरी बसून बघावा. बरोबर. आपला पिक्चर किंवा आपली कलाकृती लोकांसाठीच आहे. त्यामुळे लोकांनी थोडासा पुढाकार घ्यायचे. म्हणजे लोक प्रेम करत नाहीत का, तर करतात, नाटकावर करतात, सिरियलवर करतात. राहिला प्रश्न फक्त सिनेमाचा. तर मग अजून चाचपडतोय ना आपण की काय हवंय लोकांना नक्की. ते लोकांनी सांगितलं की बाबा हे हवंय किंवा हे नकोय आधी, तर बरेचसे पैसे वाचतील, बरेचसे मेहनत वाचेल आणि एखादी चांगली कलाकृती निर्माण होऊ शकते असं मला वाटतं. ओके, शेवटाकडे येऊया आपण. थोडंसं बॉलिवूडपेक्षा आपण हिंदी सिरियल इंडस्ट्रीकडे जाऊ. थोडं तू हिंदी सिरियल्स भरपूर केल्यात. मराठी लोकांना किती रिस्पेक्ट आहे हिंदी सिरियल्स इंडस्ट्रीमध्ये? खूप छान. माझा हिंदी सिरियलचा एक्सपिरियन्स अमेझिंग होता. एकतर ना मराठी कलाकारांच्या बाबतीत त्यांना माहिती आहे की आपण खूप सिन्सिअर होतो. ओके. वेळ पाळणे, रिहर्सल करणे, सेटवरनं गायब न होणे, बाकी जे हिंदी इंडस्ट्रीमध्ये खूप चालतं की नशा आणि या गोष्टी ही मराठी लोक फारशी करत नाहीत. म्हणजे सिरियल सेटवर जर का 10 तास असू तर 10 तास आम्ही पूर्ण कामच करणार. ओके. काहीतरी गायबच झालोय किंवा काहीतरी नशेतच कोणी पडलंय, या गोष्टी मराठी लोकांच्या बाबतीत होत नाही. हे हिंदी मेकर्सना माहिती आहे. त्यामुळे मराठी कलाकारांना तिथे फार रिस्पेक्ट आहे हिंदी सिरियल्समध्ये. मी ज्या सिरियल्स केल्या त्याला तर डेफिनेटली होता. तिथे पैसे उत्तम आहेत. म्हणजे तिथे असं होत नाही की ही मराठी आहे म्हणून हिला कमी पैसे दे. अच्छा. तेव्हा तरी होत नव्हतं जेव्हा मी खूप हिंदी सिरियल करत होते. आताचं मला माहिती नाही, आता मे बी चित्र बदललं असेल किंवा अजून वाढलं असेल, असंही असू शकतं. पण पैशाच्या बाबतीत तिथे असं बायफर्केशन नाही आहे की ह्यांना एवढे त्यांना तेवढे, असं नाही आहे. जी तुमची योग्यता आहे त्यानुसार तुम्हाला पैसे मिळतात, वेळेवर मिळतात. हा माझा एक्सपिरियन्स आहे हिंदीच्या बाबतीत. आणि मराठी लोकांना खरंच खूप रिस्पेक्ट आहे. आता तू तारक मेहता पण जर का बघितलं असतं, तारक मेहतामध्ये किती मराठी लोक आहेत आणि वर्षानुवर्षे चालू आहे ती सिरियल.
म्हणजे मला आता ती करूनही 12-13 वर्ष झाली असतील, पण अजूनही वी आर कनेक्टेड आणि तेवढाच चांगला आमचा डायलॉग आहे आजपर्यंत. आणि किती मराठी लोक आहेत त्याच्यामध्ये आणि खूप छान. आणि ती साधारण सगळीच म्हणजे गुजराती इंडस्ट्रीतली लोक आहेत, काही मराठी इंडस्ट्रीतली लोक आहेत. म्हणजे हार्डकोर बॉलिवूड जर का म्हणलं असतं, म्हणजे बॉलिवूड नाही, हार्डकोर हिंदी इंडस्ट्री लोक म्हणली तर ती कुमकुममध्ये होती माझ्याबरोबर. म्हणजे हुसेन होता, जुही परमार अँड ऑल. पण ओव्हरऑल एक्सपिरियन्स वॉज फंटॅस्टिक. म्हणजे काही कोणी कोणाच्या मध्ये येत नाही, तू तुझं काम कर, मी माझं काम करतो. नाही, कारण मराठी ऍक्टर्सचा दबदबा दिसतो हिंदी सिरियल्स अरे हो, खूप जो छान. बॉलिवूडमध्ये दिसत नाही, अशी माझी मगाची तक्रार हो, होती. तर नाही, इथे बघून छान वाटतं. म्हणजे अगदीच, आम्हाला काय, आम्ही प्रेक्षक आहोत, आम्हाला दिसतं की मराठी माणूस इतकं छान काम करतोय, आम्हाला बरंच वाटतं. एक्झॅक्टली. फक्त मराठी माणूस हिंदी सिरियल तेवढा बघत नाही असा एक हे आहे. पण तरी म्हणजे हिंदी सिरियल ग्लोबली बघितली जाते, त्यामुळे त्याच्यामध्ये मराठी लोक चांगलं काम करतायत हे जगभरात पोचतं, ही चांगली गोष्ट आहे. क्या बात आहे. खूप मजा आली अश्विनी चर्चा करून तुझ्याशी. काहीतरी एंडिंग नोट आता तूच देऊन टाक, माझं काम ते कमी करशील. बरं, तुझं काम मी करू. तूच करून टाकायचं. ॲक्च्युली मला असं वाटतं की आपली सुरुवात झाली बॉलिवूडपासनं. म्हणजे इतकं बॉलिवूड, टॉलिवूड, मराठी सिरियल्स, मराठी नाटक, या सगळ्याचा एवढा मोठा इम्पॅक्ट असताना सुद्धा आज मराठी चित्रपट तग धरून आहे. ह्याचं कारण चांगले मेकर्स आहेत, चांगली केलेली कामं आहेत, जुने चांगले पिक्चर आहेत, आत्ता नवीन येणारी होतकरू चांगली मेकर्स आहेत. मला असं वाटतं ॲज अन ॲक्टर, मला असं वाटतं की आता त्याच्याबरोबर प्रेक्षकांचंही त्याचा इनपुट आला तर मग मराठी इंडस्ट्रीला खूप चांगले दिवस मला दिसत आहेत समोर. आणि अजून एक मला अगदी आवडीने सांगावं असं वाटतं की हा पॉडकास्ट हा जो प्रकार गेल्या काही वर्षात आला आहे ना, हा फार उपयुक्त आहे. कारण कसं असतं, प्रत्येक वेळेला तुला कागद पेन घेऊन सगळ्यांना लिहिता येतच असं नाही, पण एखादी गोष्ट, एखादं खुपणारं काहीतरी असं व्यक्त व्हायला असं एखादं व्यासपीठ आहे. तर त्यासाठी या पोस्टमनला खूप खूप शुभेच्छा. या पोस्टमन थ्रू असं माझ्या भावना अशा पत्ररूपी पोचतील प्रेक्षकांपर्यंत. पॉडकास्ट थ्रू तुझ्या पर्यंत, किंवा बिंग इंडस्ट्री पर्सन आहेस तर मराठी प्रेक्षकांच्या अपेक्षा पण मराठी इंडस्ट्री पूर्ण करेल अशी लोकांना अपेक्षा आहे आणि करायलाच पाहिजे. त्यांच्यापर्यंत हा पॉडकास्ट किती इम्पॅक्ट करेल माहिती नाही, पण या विषयावर चर्चा घडून आणावी असाच आमचा चर्चेतनंच सोल्युशन निघतं. करेक्ट. चर्चा होत राहिली पाहिजे आणि त्यातनं नक्कीच काहीतरी पॉझिटिव्हच होईल. करेक्ट. काहीतरी पॉझिटिव्ह होईल मराठी इंडस्ट्रीत अशी अपेक्षा करूया. लोकांना म्हणजे लवकरात लवकर चांगले चांगले मूवीज येवत आणि ते सुपरहिट होत अशी मराठी प्रेक्षकांची पण अपेक्षा आहे. टचवूड. तर त्यासाठी तुम्हाला पण शुभेच्छा आणि मराठी प्रेक्षकांना पण खूप खूप शुभेच्छा की मराठी पिक्चर जे येतील ते तुम्ही पण बघा, थिएटरमध्ये जा. आणि मंडळी, तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. हे पत्र तुमच्यासाठी लिहिलं होतं प्रतिथयश अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी यांनी. कमेंटमध्ये सांगा पुढचे विषय तुम्हाला कुठले आवडतील, कुठल्या विषयावरची पत्र आम्ही तुमच्यासाठी घेऊन यायला पाहिजे. आणि बघत राहा पोस्टमन आणि बेलायकनला नक्की क्लिक करा सबस्क्राईब करून, कारण पत्रपेटीत पडणारं पुढचं पत्र पडलं की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल. कळावे तुमचा पोस्टमन सर्वेश.